नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण मागील 8 महिन्यांच्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण 850 प्लस प्रश्नांचा समावेश केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी कोणत्याही परीक्षेसाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे। तर यामध्ये आपण जानेवारी ते ऑगस्ट या महिन्यातील खूप महत्त्वाचे 850 प्रश्न घेतलेले आहेत। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, भारतीय सैन्याने अलीकडेच ऑपरेशन बिहाली कोणत्या ठिकाणी सुरू केले? तर जम्मू काश्मीर यानंतर पुढील प्रश्न, ब्रँड फायनान्स रिपोर्ट 2025 नुसार खालीलपैकी कोणता ब्रँड 30 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडणारा भारतातील पहिला ब्रँड बनला आहे? तर टाटा समूह। यानंतर खेलो इंडिया युनिव्हर्सिटीच्या 5व्या आवृत्तीचे आयोजन खालीलपैकी कोणते राज्य करणार आहे? तर राजस्थान हे राज्य। यानंतर पुढील प्रश्न, तर सरकारी शाळेमध्ये दररोज वर्तमानपत्र वाचन अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे? तर हिमाचल प्रदेश हे राज्य। यानंतर आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो केला जातो 30 जून या दिवशी। यानंतर नुकतेच प्रकाशित झालेले द वन हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे? तर शिखर धवन यानंतर कोणत्या राज्यामध्ये विवाह सभागृह योजना मंजूर करण्यात आली? तर बिहार या राज्यामध्ये। यानंतर जगातील पहिला जेट चलित उडणारा मानवीय रोबोट कोणत्या देशात लॉन्च करण्यात आला? तर इटली या देशामध्ये। यानंतर आपल्या भारतातील सर्वात लांब प्राणी ओव्हरपास कॉरिडॉरचे अनावरण कोठे झाले आहे? तर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे। यानंतर आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो केला जातो 1 जुलै या दिवशी। यानंतर भारतीय खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे? तर सुधांशु मित्तल यांची। यानंतर भारतीय खो खो महासंघाच्या खजिनदारपदी नुकतीच नियुक्ती झालेले गोविंद शर्मा कोणत्या राज्यातील आहे? तर ते आहेत आपल्या महाराष्ट्र या राज्यातील। यानंतर नाटो संमेलन 2026 कोणत्या देशात होणार आहे? तर तुर्की या देशामध्ये। यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राजेश कुमार यांची। यानंतर अलीकडेच कोणत्या कारवाई अंतर्गत सीबीआयने सायबर फसवणुकीतील काही बँक खाती उघडकीस आणली आहे? तर ऑपरेशन चक्र 5 नुसार। यानंतर अलीकडेच बनकाचेरला प्रकल्प कोणत्या राज्यांमधील पाणी वादाचे कारण बनले आहे? तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये कटारागामा एसाला महोत्सव 2025 साजरा करण्यात आला? तर श्रीलंका। यानंतर खालीलपैकी कोणी ताशकंद येथे झालेल्या उझचेस कप जिंकला आहे? तर आर प्रज्ञानंद। यानंतर चेन्नईमध्ये झालेल्या पहिल्या हॉकी इंडिया मास्टर्स कपमध्ये खालीलपैकी कोणी महिलांचे विजेतेपद जिंकले आहे? तर ओडिशाने। यानंतर 20वा प्रश्न, चेन्नई येथे झालेल्या पहिल्या हॉकी इंडिया मास्टर्स कपमध्ये खालीलपैकी कोणी पुरुषांचे विजेतेपद जिंकले? तर तामिळनाडू। यानंतर संशोधन आणि विश्लेषण विंग म्हणजेच रॉचे नवीन प्रमुख म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पराग जैन यांची। यानंतर देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे लोकार्पण कोठे करण्यात आले? तर नागपूरमध्ये। यानंतर पुढील प्रश्न, 2025 मध्ये सर्वाधिक वृद्ध जगामध्ये कोणत्या देशात आहे? तर जपान यानंतर खालीलपैकी कोण जगातील क्रमांक 1 चा भालाफेकपटू ठरलेला आहे? तर नीरज चोप्रा ठरला। यानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे म्हणजे सीबीडीटीचे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर रवी अग्रवाल यांची। यानंतर निपाह विषाणूचा जलद शोध घेण्यासाठी कोणत्या संस्थेने पोर्टेबल टेस्ट किट विकसित केली? तर NIV पुणे यानंतर US ओपन BWF वर्ल्ड टूर विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला? तर आयुष शेट्टी बनला आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या 2 देशांमध्ये शांतता करार झाला आहे? तर कांगो आणि रवांडा। यानंतर आदि कर्मयोगी कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने नुकताच सुरू केला? तर आदिवासी मंत्रालयाने। यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या ठिकाणी आयुष विद्यापीठाचे नुकतेच उद्घाटन केले? तर गोरखपूर या ठिकाणी। यानंतर खालीलपैकी कोण क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपामध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे? तर स्मृती मानधना। यानंतर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 नुसार आपल्या भारताला कोणते स्थान मिळाले? तर तृतीय स्थान मिळाले। यानंतर भारतातील पहिले लाकडी गुरुद्वारा कोणत्या राज्यामध्ये बांधले गेले आहे? तर पंजाब या राज्यामध्ये बांधले गेले आहे। यानंतर पेतोंगताळण शिनावात्रा यांना अलीकडेच पंतप्रधान पदावरून काढून टाकण्यात आले, तर त्या कोणत्या देशाच्या पंतप्रधान होत्या? त्या होत्या थायलंड या देशाच्या।
यानंतर एल्ब्रस पर्वतावर चढाई करणारा सर्वात तरुण गिर्यारोहक कोण ठरला, तर तेगबीर सिंग ठरलेला आहे. यानंतर आपल्या भारताने वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकले, तर कांस्य पदक जिंकले आहे. यानंतर कोणाच्या हस्ते रेल 1 ॲप लॉन्च करण्यात आले, तर अश्विनी वैष्णव यांच्या. यानंतर जून 2025 मध्ये पंतप्रधान मोदींना जागतिक नेतृत्वासाठी कोणत्या आफ्रिकन देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला, तर घाना या. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने मलेरिया मुक्त प्रमाणित केलेला खालीलपैकी कोणता देश ॲमेझॉन प्रदेशातील पहिला देश बनला, तर सुरिनाम हा देश. यानंतर आपल्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एकूण किती रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या, तर 57,509 कोटी. यानंतर पुढील प्रश्न, तर भारतीय नौसेनेत प्रोजेक्ट 17A अंतर्गत कोणत्या दुसऱ्या नौकेचा समावेश झालेला आहे, तर INS उदयगिरी या. यानंतर पुढील प्रश्न, मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना कोणत्या राज्याने नुकतीच सुरू केली, तर बिहार या राज्याने सुरू केली आहे. यानंतर राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बाल विकास संस्थांचे नाव बदलून काय ठेवण्यात आले, तर सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बाल विकास संस्था ठेवण्यात आले. यानंतर भारतातील पहिले स्वदेशी फोटोनिक रडार कोणत्या कंपनीने विकसित केले आहे, तर संरक्षण संशोधन आणि विकास संघटना DRDO ने. यानंतर पुढील प्रश्न, प्रयोगशाळेमध्ये मानवी DNA बनवण्याचा प्रयोग प्रथमच कोणत्या देशात होत आहे, तर इंग्लंड या. यानंतर एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्या समोर दिलेला वादग्रस्त नारा कोणता होता, तर जय गुजरात हा. यानंतर हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार सन्मान मिळणारी पहिली भारतीय कोण ठरली, तर दीपिका पादुकोण ठरली आहे. यानंतर भारतीय नौदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक कोण बनली, तर आस्था पुनिया. यानंतर आपल्या भारताचा पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प QR कोडसह कोठे सुरू करण्यात आला आहे, तर इंदोरमध्ये. यानंतर आपल्या भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय भालाफेक टूर्नामेंटला नुकतेच कोणाचे नाव देण्यात आले, तर नीरज चोप्राचे नाव देण्यात आले. लक्षात ठेवा प्रश्न 50वा. यानंतर 51वा प्रश्न, तर मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना कोणत्या राज्याने नुकतीच सुरू केली, तर बिहार या राज्याने. यानंतर देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठाचे भूमिपूजन कोणत्या राज्यात झाले आहे, तर गुजरात या राज्यामध्ये. यानंतर आपल्या भारताचे पहिले तृतीयपंथीय क्लिनिक कोठे सुरू झाले, तर हैदराबादमध्ये. यानंतर भारत बंदाचे मुख्य कारण काय होते, तर सरकारचे कामगार विरोधी व कॉर्पोरेट समर्थक धोरण. यानंतर पुढील प्रश्न, ICCचा नवीन CEO कोण निवडण्यात आलेला आहे, तर संजय गुप्ता. यानंतर CA फायनल परीक्षेमध्ये देशामध्ये कोणी प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर राजन काबराने. यानंतर एलॉन मस्क यांनी कोणत्या राजकीय पक्षाची नुकतीच स्थापना केली, तर अमेरिका पार्टी या. यानंतर वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारत जगामध्ये कितवा सर्वात जास्त समानता असलेला देश ठरला, तर चौथा. यानंतर जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या साक्षीने एकूण किती किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक जिंकले, तर 54. यानंतर ब्रिक्स संमेलनासाठी आपल्या भारताचा दौरा कोणत्या देशात होणार आहे, तर ब्राझील या. यानंतर पुढील प्रश्न, 7 जुलै 2025 रोजी साहित्य अकादमी युवा पुरस्कार कोणत्या मराठी लेखकाला मिळाला, तर अनिकेत कुलकर्णी. यानंतर पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच की टू द सिटी पुरस्कार कोणत्या देशाने दिला, तर अर्जेंटिना. यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये गावांना स्वावलंबी बनवण्यासाठी मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना सुरू करण्यात आली, तर मध्य प्रदेश या. यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये गरिबी निर्मूलनासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय गरिबी मुक्त गाव योजना सुरू करण्यात आली, तर राजस्थान येथे करण्यात आली आहे. यानंतर 9 जुलै 2025 रोजी पृथ्वीचा सर्वात लहान दिवस का नोंदवला गेला, तर पृथ्वीच्या रोटेशन गतीत वाढ झाल्यामुळे नोंदवला गेला आहे. यानंतर ऑपरेशन मेडमेक्स कोणी सुरू केले होते, तर NCB ने. यानंतर FIDE वुमन वर्ल्ड कप 2025 चे आयोजन नुकतेच कोठे करण्यात येणार आहे, तर जॉर्जियामध्ये. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन का देण्यात आले, तर इस्रायल अरब शांतता करारामुळे नामांकन देण्यात आले. यानंतर जगातील पहिल्या क्रमांकाचा तेल संपन्न देश कोणता आहे, तर व्हेनेझुएला. यानंतर 17वा प्रश्न, 2025 चा विश्व बॉक्सिंग कप कोठे आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये आपल्या भारताने 11 पदके जिंकली होती, तर अस्ताना कझाकस्तानमध्ये. यानंतर गुरुपौर्णिमा कोणत्या ऋषीच्या सन्मानार्थ साजरा केली जाते, तर महर्षी व्यास यांच्या. यानंतर आपल्या भारताची पहिली UPI संचलित बँक कोठे सुरू करण्यात आली आहे, तर बेंगळुरूमध्ये सुरू करण्यात आली आहे. यानंतर आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके जिंकली, तर एकूण 9 पदके जिंकली आहेत आपल्या भारत देशाने. यानंतर कोणत्या राज्याने
सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक महिलांना 35% आरक्षण देण्याचा खूप मोठा निर्णय घेतला आहे. तर बिहार. यानंतर देशातील पहिल्या नॅशनल बायो बँकचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर नवी दिल्लीमध्ये करण्यात आले. यानंतर रेशन वितरणासाठी आधार आधारित चेहरा ओळख प्रणाली सुरू करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर हिमाचल प्रदेश हे राज्य ठरले आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर ब्राझील. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने मोफत उपचारांसाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना सुरू केली? तर पंजाब. यानंतर जागतिक लोकसंख्या दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 11 जुलै या दिवशी. यानंतर दानस नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे? तर तैवान या देशामध्ये. यानंतर मुंबई शेअर बाजार स्थापनेला एकूण किती वर्ष पूर्ण झाली आहे? तर 150 वर्ष. यानंतर मुंबईतील कर्नाक पुलाचे नाव बदलून काय देण्यात आले आहे? तर सिंदूर पूल असे देण्यात आले आहे. काय? तर सिंदूर ब्रिज. यानंतर इंडियन ओपन ॲथलेटिक्स स्पर्धा होणार आहे कोठे? तर पुण्यामध्ये होणार आहे. यानंतर ICC कसोटी फलंदाजी क्रमवारीत कोण प्रथम क्रमांकावर आहे? तर हॅरी ब्रूक आहे. यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती नद्या प्रदूषित आढळल्या आहेत? तर एकूण 56 नद्या. यानंतर आपल्या भारताचे मत्स्य उत्पादन 11 वर्षात दुप्पट होऊन किती लाख टनावर गेले? तर 195. यानंतर केंद्र सरकारच्या मॉडेल सौरग्राम योजनेत आपल्या महाराष्ट्रातील किती गावांचा समावेश झाला? तर 63. यानंतर कोणत्या राज्याने गणेश उत्सव राज्य उत्सव म्हणून घोषित केला? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने. यानंतर खालीलपैकी कोण पुरुषांची 100 मीटर शर्यत 10.2 सेकंदांपेक्षा कमी वेळात पूर्ण करणारा पहिला भारतीय ठरला? तर अनिमेष कुजूर. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या महाराष्ट्राने 2025 मध्ये कोणता नवीन पर्यावरणपूरक प्रकल्प जाहीर केला? तर हिरवे गाव अभियान. यानंतर वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू 2025 नुसार सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता ठरला? तर आपला भारत देश ठरला. यानंतर इस्रो आपल्या भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र कोणत्या राज्यात उभारणार आहे? तर गुजरात. यानंतर जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य ठरले? तर 5वे राज्य ठरले आहे. यानंतर HUL कंपनीच्या पहिल्या महिला MD आणि CEO कोण बनल्या आहेत? तर प्रिया नायर. यानंतर अलीकडेच कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी नवजात आणि लहान मुलांसाठी पहिले मलेरिया औषध विकसित केले? तर स्वित्झर्लंड. यानंतर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत एकूण किती देशांच्या संसदेमध्ये भाषण केले आहे? तर एकूण 17. यानंतर आपल्या भारताने कोणाच्या सोबत म्हणजे कोणत्या देशासोबत 2030 वर्षापर्यंत आपला व्यापार $20 बिलियन वाढवण्याचे ध्येय ठेवले आहे? तर ब्राझिलिया. यानंतर ज्या माता अभ्यास भारत आणि कोणत्या देशांमध्ये आयोजित करण्यात आला? तर जपान या भारत आणि जपान. यानंतर 99वा प्रश्न, 2025 चा चिंता रवींद्रन पुरस्कार कोणत्या लेखकाला दिला जाईल? तर शरणकुमार लिंबाळे या. यानंतर 100वा प्रश्न महत्त्वाचा आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांची एकूण किती किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाली आहेत? तर एकूण 12 किल्ले. यानंतर भारतीय सेनाने नुकतीच रुद्रास्त्रची यशस्वी चाचणी केली आहे, तर ते काय आहे? तर ते आहे UAV ड्रोन. यानंतर योगा कनेक्ट ग्लोबल समिटचे आयोजन कोठे करण्यात आले? तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर सायप्रस या. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतामध्ये कोणत्या वर्षानंतर महिला वन डे क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले? तर 2013 नंतर. यानंतर खालीलपैकी कोणाला कमांडर ऑफ द ब्रिटिश एम्पायर सन्मान देण्यात आला? तर लीना नायर यांना. यानंतर 106वा प्रश्न, तर आपल्या भारतातील चौथे सिंह प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी बांधले जाईल? तर राजगीर या. यानंतर कोणत्या राज्याने महाएंग्री AI धोरण 2025 ते 29 मंजूर केले आहे? तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर भूपेंद्र यादव यांची. यानंतर अलीकडे दक्षिण आफ्रिकेने कोणत्या देशाला हरवून ICC जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकले? तर ऑस्ट्रेलिया. यानंतर इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायनला प्रत्युत्तर म्हणून इराणने सुरू केलेल्या ऑपरेशनचे नाव काय आहे? तर ऑपरेशन 2 प्रॉमिस 3. यानंतर आपल्या भारतामध्ये 111वा प्रश्न लक्ष द्या, तर आपल्या भारतामध्ये कोणते राज्य अर्थसंकल्पामध्ये आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले आहे? तर मेघालय हे राज्य. यानंतर आपल्या भारताच्या 16व्या जनगणनेची सुरुवात कधी होणार आहे? तर 1 ऑक्टोबर 2026 मध्ये. यानंतर अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली? तर गोविंद मोहन. यानंतर अल्टिमेट टेबल टेनिस 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले? तर यू मुंबाने.
यानंतर आपल्या भारतातील पहिला अर्धवाहक कारखाना कोणत्या राज्यात बांधला जाईल तर गुजरात यानंतर हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 चा पहिला संस्करण कोणत्या शहरात आयोजित केला जाईल तर चेन्नई यानंतर आपल्या भारतातील मेटाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अरुण श्रीनिवास यांची यानंतर शिक्षणाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये थल्लिकी वंदनम योजना सुरू करण्यात आली तर आंध्र प्रदेश यानंतर भारतातील सर्वात मोठ्या गतिशक्ती कार्गो टर्मिनलचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर माणेसर या ठिकाणी यानंतर अलीकडेच सिप्री अहवाल 2025 प्रसिद्ध झाला तर त्यानुसार आपल्या भारताकडे एकूण किती अण्वस्त्रे आहेत तर 180 आहेत यानंतर खालीलपैकी कोणी धरती आबा जन भागीदारी नावाची सर्वात मोठी आदिवासी सक्षमीकरण मोहीम सुरू केली आहे तर आदिवासी व्यवहार मंत्रालयाने यानंतर जागतिक शरणार्थी दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 20 जून या दिवशी यानंतर ई नगरपालिका पोर्टल 2.0 कोणत्या राज्याने नुकतेच सुरू केले आहे तर मध्य प्रदेश यानंतर सायबर सुरक्षा अभ्यास कोणत्या संस्थेद्वारा आयोजित करण्यात आला आहे तर डिफेन्स सायबर एजन्सी द्वारा यानंतर साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला तर प्रदीप कोकरे यांना लक्षात ठेवा 125वा प्रश्न महत्त्वाचा आहे यानंतर जलगंगा संवर्धन अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे तर मध्य प्रदेश यानंतर इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आपल्या भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले तर ऑपरेशन सिंधू सुरू केले यानंतर नैसर्गिक आपत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्या देशाने झांगहेंग 102 नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला तर चीनने यानंतर बॉन हवामान बदल परिषद 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती तर जर्मनी यानंतर ॲबरडीन विद्यापीठाला त्यांचे पहिले भारतीय कॅम्पस कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली तर नवी मुंबई यानंतर पुढील प्रश्न तर जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिन दोन्ही दिवस कोणत्या दिवशी साजरे केले जातात तर 21 जून या दिवशी यानंतर भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये कोणत्या कालावधीमध्ये संयुक्त लष्करी सराव शक्ती पार पडणार आहे तर 18 जून ते 1 जुलै दरम्यान पडला यानंतर कोणते राज्य मोबाईल आधारित ई वोटिंग सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले तर बिहार हे राज्य ठरले आहे लक्षात ठेवा यानंतर वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर कंगना रणावत यांची यानंतर कोणत्या राज्याने 2025 ते 2035 हे दशक जलविद्युत दशक म्हणून घोषित केले तर अरुणाचल प्रदेश यानंतर युनायटेड नेशनने 2026 हे कोणते वर्ष खालीलपैकी काय म्हणून घोषित केले तर आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष म्हणून यानंतर पुढील प्रश्न तर कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला 1 लाख रुपये देण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे तर उत्तर प्रदेश यानंतर अलीकडेच प्रतिभा सेतू पोर्टल कोणी सुरू केले तर UPSCने यानंतर खालीलपैकी कोणाला MITचे पहिले भारतीय वंशाचे प्रोहोस्ट म्हणून नियुक्त करण्यात आले तर अनंथा चंद्रकासन यांना यानंतर कोणत्या राज्याने अलीकडेच शाळांमध्ये हिंदीला सामान्य तृतीय भाषा म्हणून लागू करण्याची घोषणा केली तर महाराष्ट्र यानंतर आंतरराष्ट्रीय सार्वजनिक सेवा दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 23 जून या दिवशी यानंतर आपल्या भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला एकूण किती वर्ष पूर्ण होत आहे तर 75 यानंतर देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव कोठे होत आहे तर मुंबईमध्ये होत आहे यानंतर UNOने वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे तर कोणते तर 2025 हे यानंतर सुशील शुक्ल यांना कोणत्या भाषेसाठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला तर हिंदी यानंतर कोणत्या मंत्रालयाने भगवान बिरसा मुंडा पुरस्कार सुरू केला आहे तर आदिवासी यानंतर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये गुगलने त्यांचे पहिले आशिया पॅसिफिक सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र उघडले आहे तर हैदराबाद यानंतर पुढील प्रश्न कोणत्या देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन मिडनाईट हॅमर सुरू केले तर अमेरिका यानंतर बिली जीन किंग कप 2025 प्लेऑफचे आयोजन कोणता देश पहिल्यांदाच करणार आहे तर आपला भारत देश करणार आहे यानंतर तिसऱ्या साबा महिला चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले तर आपल्या भारत देशाने यानंतर पुणे मेट्रोच्या विस्तारीकरण प्रकल्पासाठी कोणत्या नवीन कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली तर हिंजवडी ते शिवाजीनगर यानंतर CISFने प्रशिक्षण केंद्राचे नाव कोणाच्या नावावर बदलले तर राजदित्य चोलन यांच्या यानंतर अवयवदान करणाऱ्यांना राज्य सन्मान देणारा केंद्रशासित प्रदेश कोणता ठरला तर पुदुच्चेरी यानंतर पुढील प्रश्न तर आपल्या भारताच्या पहिल्या सौर अंतराळ मोहिमेचे नाव काय आहे ज्याने अलीकडेच सौर
फ्लेअर कर्नलची पहिली प्रतिमा घेतली आहे तर आदित्य येलवन लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 चा विजेता कोण बनला तर विश्व राजकुमार. यानंतर पुढील प्रश्न, तर जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते बनले आहे तर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बनले आहे. यानंतर पुढील प्रश्न 158वा, तर आपल्या भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र कोणते बनले आहे तर गुरुग्राम बनले आहे. यानंतर 2025 ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला तर ऑड्रीन ब्रॉडी यांना. यानंतर नुकतेच रणजी ट्रॉफी 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले तर विदर्भने. यानंतर नुकतीच भारतीय परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मनन कुमार मिश्रा यांची. यानंतर अलीकडेच वन नेशन वन पोर्ट उपक्रम कोणी सुरू केला तर सर्बानंद सोनोवाल यांनी. यानंतर अलीकडेच महिलांच्या इंडोर शॉटपुटमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम कोणी केला आहे तर कृष्णा जयशंकर. यानंतर ICC वनडे स्पर्धेमध्ये कोणी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला तर रोहित शर्माने. यानंतर कोणता देश जगातील तिसऱ्या क्रमांकाचा जैव इंधन उत्पादक देश बनला तर आपला भारत देश. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच कोणती भाषा युनायटेड स्टेट्सची अधिकृत भाषा म्हणून घोषित केली तर इंग्रजी ही भाषा. यानंतर खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025 चा दुसरा टप्पा कोठे होणार आहे तर लडाखमध्ये. यानंतर 301 दिवसीय सामने खेळणारा 7वा भारतीय क्रिकेटपटू कोण बनला तर विराट कोहली बनला आहे. यानंतर अलीकडेच MRFचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला तर शुभमन गिल. यानंतर कोणता देश FIDE बुद्धिबळ विश्वचषक 2025 चे आयोजन करेल तर आपला भारत देश करणार आहे. यानंतर 5 मार्च 2025 रोजी महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा मुख्य केंद्रबिंदू काय होता तर आरोग्य आणि शिक्षण असा होता. यानंतर मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2025 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती तर बार्सिलोना स्पेन या. यानंतर अलीकडेच फिफाने फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये रशिया आणि काँगोसह इतर कोणत्या देशाचा समावेश केला आहे तर पाकिस्तान. यानंतर पुढील प्रश्न, स्पेशल ऑलिम्पिक जागतिक हिवाळी खेळ कोणत्या देशात आयोजित केले जातील तर इटली या देशामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच सरकारी मार्केट प्लेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अजय बडू यांची. यानंतर शरद कमल नुकतेच निवृत्त झाले आहेत तर ते कोणत्या खेळाचा प्रसिद्ध खेळाडू आहेत तर टेबल टेनिस या. यानंतर पद्माकर शिवलकर यांचे नुकतेच निधन झाले तर ते कोणत्या खेळातील खेळाडू होते तर क्रिकेट या. यानंतर मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना कोणत्या राज्याने मंजूर केली आहे तर उत्तराखंड. यानंतर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी ब्लू घोस्ट कोणते खाजगी अवकाशयान बनले आहे तर तृतीय. यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा माता रमाई आंबेडकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर सीमा पाटील यांना. यानंतर जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर बुर्किना फासो. यानंतर देशामध्ये महिला स्टार्टअपमध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे तर आपले महाराष्ट्र हे राज्य. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या कॅरिबियन देशाने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च सन्मान केला तर बार्बाडोस. यानंतर खेलो इंडिया पॅरा गेम्स म्हणजेच KIPG 2025 ची दुसरी आवृत्ती 20 ते 27 मार्च 2025 दरम्यान कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आयोजित केली आहे तर नवी दिल्ली. यानंतर अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने पाणी स्वच्छता आणि आरोग्य क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी करार केला तर नेपाळ. यानंतर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले तर आपल्या भारत देशाने. यानंतर अलीकडेच 38वी कान्स आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली तर इनियान यांनी. यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ने नवीन कार्यकारी संचालक ED म्हणून कोणाची नियुक्ती केली तर डॉक्टर अजित रत्नाकर जोशी यांची. यानंतर 19व्या वेल्थ रिपोर्ट 2025 नुसार कोणता देश जगातील 4थ्या क्रमांकाचा जागतिक संपत्ती केंद्र म्हणून उदयास आला तर आपला भारत देश. यानंतर अलीकडेच प्रित्झकर पारितोषिक 2025 कोणी जिंकले तर लिऊ जियाकुन यांनी. यानंतर कोणत्या देशाने अलीकडेच आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद पटकावले तर आपल्या भारत देशाने. यानंतर नुकतीच पहिली महिला केंद्रीय कायदा सचिव कोण बनली तर अंजू राठी राणा बनल्या. यानंतर फेडरल बँकेचा पहिला ब्रँड अँबॅसेडर कोण बनला तर विद्या बालन बनल्या आहेत. यानंतर नासाचा अंतराळवीर 9 महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर 19 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर कोण परतले आहेत तर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम. यानंतर कोणत्या राज्याने अलीकडेच महिलांचे हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी हिफाजत प्रकल्प सुरू केला आहे तर पंजाब.
यानंतर बँगलोर सिटी युनिव्हर्सिटीचे नाव कोणाच्या नावावर बदलले जाईल तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या. यानंतर महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 विधिमंडळामध्ये कोणी सादर केला तर अजित पवार यांनी. यानंतर मध्य प्रदेश राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितवे व्याघ्र प्रकल्प ठरले आहे तर 58वे. यानंतर 199वा प्रश्न तर भारत कोणत्या देशासोबत खंजर 12 व्यायामाचे आयोजन करत आहे तर किर्गिझस्तान. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाची सूचना. तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त 2000 लाईक ठेवलेलं आहे. किती तर फक्त 2000 लाईक. जर तुम्ही 2000 लाईक पूर्ण केले तर तुम्हाला मी ताबडतोब आपल्या टेलिग्राम चॅनलवर या व्हिडिओची PDF अपलोड करणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला चालू घडामोडीचे 2 प्रश्न देखील देतोय. त्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा आणि आपले 2000 लाईकचे टार्गेट देखील सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला मी टेलिग्रामवर लवकरात लवकर PDF अपलोड करेल. ठीक आहे, तर पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात. प्रश्न आहे आपला 200वा. तर आसाम सरकारने जागीरोड इलेक्ट्रॉनिक सिटीचे नाव बदलण्याची घोषणा कोणाच्या नावावर केली आहे तर रतन टाटा यांच्या नावावर. पुढील प्रश्न आहे 201वा. तर कॅनडाचे पुढील पंतप्रधान कोण झाले आहेत तर मार्क कार्नी झाले आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 202वा. तर आयफा अवॉर्ड्स 2025च्या 25व्या आवृत्तीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला तर नितांशी गोयल यांना मिळालेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट कोठे आयोजित केली जाईल तर मुंबईमध्ये. यानंतर कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचे अनावरण केले तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर साहित्य अकादमीचा सन 2024चा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर सुदर्शन आठवले यांना. यानंतर 12 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर मॉरिशस. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशामध्ये उष्णकटिबंधीय चक्रीवादळ अल्फ्रेडने मोठ्या प्रमाणावर विनाश केला आहे तर ऑस्ट्रेलिया या. यानंतर 9 ते 11 मार्च दरम्यान ग्रीडकॉन 2025चे आयोजन कोठे करण्यात आले तर दिल्लीमध्ये. यानंतर भारतातील पहिली रोड ट्रेन कोणी सुरू केली तर व्होल्वोने. यानंतर महाराष्ट्र सरकार रस्ते विकासासाठी कोणाची मदत घेणार आहे तर आशियाई डेव्हलपमेंट बँकेची मदत घेणार आहे. यानंतर कोणते राज्य स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करेल तर आसाम हे. यानंतर खालीलपैकी कोणत्या दिवशी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा 56वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला तर 10 मार्च. यानंतर जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी कोणती ठरली तर दिल्ली. यानंतर खालीलपैकी कोण आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत तर रोशनी नादर. यानंतर राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे नुकतेच नाव काय बदलले गेले आहे तर कॉमनवेल्थ स्पोर्ट असे ठेवण्यात आले आहे. यानंतर खालीलपैकी कोणी जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ चॅम्पियन 2025चे विजेतेपद पटकावले तर प्रणव व्यंकटेशने. यानंतर मॉरिशसच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण आहेत तर नरेंद्र मोदी आहेत. कोण तर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी. यानंतर कोणत्या राज्याने भारतीय चलन रुपयाचे चिन्ह बदलले आहे तर तामिळनाडू. यानंतर 15व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025चे विजेतेपद कोणी जिंकले तर झारखंडने. यानंतर महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे तर पानिपत. यानंतर अलीकडेच भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या रेल्वे मार्गावर सुरू होत आहे तर जिंद सोनीपत या. लक्षात ठेवा, कोठे तर जिंद सोनीपत. यानंतर पंतप्रधान सूर्यघर योजनेमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तर आपले महाराष्ट्र राज्य आहे 2ऱ्या क्रमांकावर. यानंतर वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कोठे होणार आहे तर शिर्डीमध्ये. यानंतर अलीकडेच जेम्मा 3 AI मॉडेल कोणी लॉन्च केले आहे तर गुगलने. यानंतर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2025 साठी सेंट्रल बँकिंगने कोणत्या बँकेची निवड केली आहे तर भारतीय रिझर्व्ह बँकेची. यानंतर खालीलपैकी कोणते विमानतळ आशियातील सर्वोत्तम विमानतळ बनले आहे तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बनले आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार म्हणजेच IIFA 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला देण्यात आला तर लापता लेडीजला. यानंतर महिला प्रीमियर लीगचे म्हणजेच WPL चे विजेतेपद दुसऱ्यांदा कोणी जिंकले तर मुंबई इंडियन्सने. यानंतर श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर एकनाथ शिंदे यांना. यानंतर इंटरनॅशनल मास्टर्स लीगची ट्रॉफी कोणी जिंकली तर इंडिया मास्टर्सने. यानंतर राम मनोहर
लोहिया कोण होते, ज्यांची 115वी जयंती 23 मार्च 2025 रोजी साजरी करण्यात आली, तर स्वातंत्र्य सैनिक होते ते. यानंतर नुकतेच नवीन वित्त सचिव कोणाला बनवण्यात आले, तर अजय शेट यांना. यानंतर 10वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले, तर नागपूरमध्ये. यानंतर BCCIच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली, तर अण्णा बनसोडे यांची निवड करण्यात आली. यानंतर खेलो इंडिया पॅरा स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्समध्ये आपल्या महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली, तर एकूण 23. यानंतर टाटा मोटर्सने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केली आहे, तर विकी कौशल यांची. यानंतर इस्रोने कोणत्या वर्षी मानवयुक्त चंद्र मोहीम प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, तर 2040 पर्यंत. यानंतर गोआई बिबोने अलीकडेच ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली, तर ऋषभ पंत यांची. यानंतर उत्तराखंड नंतर समान नागरी संहिता लागू करणारे दुसरे राज्य कोणते असेल, तर गुजरात हे राज्य. यानंतर कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच गंगा आणि शारदा नदी कॉरिडॉरची घोषणा केली आहे, तर उत्तराखंड. यानंतर नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर राजीव गौबा यांची. यानंतर कोणता देश जगातील सर्वात जास्त दूध उत्पादक देश बनला, तर आपला भारत देश. यानंतर आपल्या भारताने कोणत्या राज्याच्या किनाऱ्याजवळ हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली, तर ओडिशा. यानंतर पुढील प्रश्न 245वा, तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर राहुल पांडे यांची. यानंतर वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे, तर दत्तात्रय भरणे यांची. यानंतर संगीत कलानिधी पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला, तर RK रामकुमार यांना प्रदान करण्यात आला. यानंतर महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर विजय वडेट्टीवार यांची. यानंतर नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये जागतिक चहा उद्योगामध्ये भारत जगातील सर्वात मोठा चहा निर्यात करणारा देश बनला आहे, तर तृतीय. यानंतर 250वा प्रश्न, जगातील पहिल्या 10 श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला कोण बनली, तर रोशनी नादर बनले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच लोकप्रिय नागरिक उत्कृष्टता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले, तर संघमित्राताई गायकवाड यांना. यानंतर इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंगची सुविधा पुरविण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे, तर आपले महाराष्ट्र राज्य. यानंतर नुकताच कोणाला ॲबेल पुरस्कार 2025 देण्यात आला, तर मसाकी काशिवरा यांना. यानंतर म्यानमारमधील भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी आपल्या भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे, तर ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले आहे. यानंतर इंडियन बँक्स असोसिएशनने नवी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची. यानंतर 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला, तर वेताळ शेळके. यानंतर या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे, तर विजय केळकर यांना. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर मुकेश खुल्लर यांची. यानंतर सरस्वती सन्मान 2024 कोणाला जाहीर झाला, तर साधू भद्रेश दास यांना जाहीर झाला. यानंतर 260वा प्रश्न, हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2025 नुसार जगातील सर्वाधिक अब्ज देशांची संख्या कोणत्या देशात आहे, तर अमेरिका या. यानंतर आंतरराष्ट्रीय रामायण परिषद खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे, तर श्रीलंका या. यानंतर पुढील प्रश्न, तर नुकतेच इंडियन ओपन 2025 स्क्वॅशचे विजेतेपद कोणी जिंकले, तर अनाहत सिंग आणि करीम एल टॉर्की यांनी. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिवपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली, तर निधी तिवारी यांची. यानंतर पुढील प्रश्न, तर रायझिंग स्टार इन AI पुरस्कार कोणाला प्रदान नुकताच करण्यात आलेला आहे, तर डॉक्टर अमेय पांगारकर यांना. यानंतर पुढील प्रश्न 265वा, तर 1 एप्रिल कोणत्या संस्थेचा स्थापना दिवस आहे, तर RBI आणि CBI या संस्थेचा. यानंतर चिनाब नदीवर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी किती मीटर आहे, तर 1315 मीटर. यानंतर आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 ची थीम कोणती घोषित केली आहे, तर योग फॉर वन अर्थ वन हेल्थ अशी. यानंतर आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण असणार आहेत, तर ओमप्रकाश शेट्टे. यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सरव्यवस्थापक म्हणून कोणी पदभार स्वीकारला, तर सायली भोयर यांनी. यानंतर दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह कधी साजरा करण्यात येतो, तर 1 ते 7 एप्रिल दरम्यान. यानंतर कोणत्या राज्यातील औरंगजेबपूर शहराचे नाव शिवाजीनगर करण्यात आले आहे, तर उत्तराखंड. यानंतर कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले, तर पाकिस्तान.
यानंतर आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली तर पूनम गुप्ता यांची. यानंतर 1 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान आर्मी कमांडर कॉन्फरन्सचे आयोजन कोठे करण्यात आले तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर 275वा प्रश्न, केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत भारत नक्षलमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे तर 2026 पर्यंत. यानंतर चर्चेतील डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर ओडिशा या राज्यामध्ये. यानंतर वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेच्या 21व्या आवृत्तीमध्ये भारतातील एकमेव सुवर्णपदक कोणी जिंकले तर मनीषा भानवालाने. यानंतर फॉर्ब्स 2025च्या अब्जाधीशांच्या यादीनुसार भारत देश आपल्या कितव्या क्रमांकावर आहे तर 3ऱ्या क्रमांकावर. यानंतर कोणत्या राज्याने गरिबी हटवण्यासाठी P4 पब्लिक प्रायव्हेट पीपल पार्टनरशिप उपक्रम सुरू केला तर आंध्र प्रदेशने. यानंतर 290वा प्रश्न, राजकोषीय आरोग्य निर्देशांक 2025 मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर ओडिशा हे राज्य. यानंतर नुकतेच राष्ट्रीय हँडबॉल चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकले तर उत्तर प्रदेशने जिंकले. यानंतर राष्ट्रीय महिला खो खो स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले तर आपल्या महाराष्ट्राने. यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मोहसिन नक्वी यांची. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च राज्य सन्मान मित्र विभूषणने सन्मानित करण्यात आले तर श्रीलंका. यानंतर मायक्रोसॉफ्टने अलीकडेच कोणत्या राज्यात AI केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर भारतीय नेमबाज सिफत कौर हिने विश्व नेमबाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले तर सुवर्ण पदक गोल्ड मेडल जिंकले. यानंतर देशामध्ये आपल्या भारत देशात किती टक्के बँक खाती महिलांच्या नावावर आहे तर 39.2. यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये आपले महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा देशामध्ये अव्वल क्रमांकावर आहे तर छत्रपती संभाजीनगर हा. यानंतर 299वा प्रश्न, तर अग्निशमन आणि बचाव सेवांचे DGP कोणाची पदी नियुक्ती करण्यात आली तर सीमा अग्रवाल यांची. यानंतर 300वा प्रश्न, विश्व बॉक्सिंग चषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला तर हितेश गुलिया बनला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 301वा, तर कोणत्या देशाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना की ऑफ ऑनर देऊन त्यांचा सन्मान केला तर पोर्तुगाल. यानंतर अनंतनगर योजना कोणत्या शहरात सुरू करण्यात आली तर लखनौ या. यानंतर T20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा करणारा पहिला भारतीय कोण बनला तर विराट कोहली बनला आहे. यानंतर महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे तर अंबेजोगाई. यानंतर कोणत्या तारखेपासून देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये एकच RRB बँक असणार आहे तर 1 मे पासून. यानंतर NPCIच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सोहिनी राजोल यांची. यानंतर नुकत्याच झालेल्या जपानी ग्रँड प्रिक्स 2025 चे विजेतेपद खालीलपैकी कोणी जिंकले तर मॅक्स वेस्टपेनने. यानंतर अलीकडेच हरियाणा राज्याने पोलीस भरतीमध्ये अग्निशमन दलासाठी एकूण किती टक्के आरक्षण जाहीर केले आहे तर एकूण 20%. यानंतर पुढील प्रश्न, अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटीलने कोणते पदक जिंकले तर सुवर्ण पदक. यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर किती टक्के केला आहे तर एकूण 6%. यानंतर केंद्र सरकारने नौदलासाठी कोणत्या देशाकडून 26 राफेल विमान खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे तर फ्रान्स. यानंतर पंचायत प्रगत निर्देशांक म्हणजे PAI नुसार कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती आहेत तर गुजरात या राज्यामध्ये. यानंतर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये विलीनीकरण होणार असून मुख्यालय कोठे असणार आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये. यानंतर नुकताच चर्चेत असलेला माउंट कनलाऊन कोणत्या देशात आहे तर फिलिपिन्समध्ये. यानंतर तिसरी बिमस्टेक कृषी मंत्रिस्तरीय बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती तर नेपाळ आणि काठमांडू. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राष्ट्रपतींनी पोर्तुगालला किती वर्षांनी भेट दिली तर 29 वर्षांनी. यानंतर इको टुरिझमला चालना देण्यासाठी खुबानी ब्लॉसम फेस्टिवल कोठे साजरा करण्यात आला तर लडाखमध्ये. यानंतर कॅबिनेट प्रणाली लागू करणारे आपले महाराष्ट्र कितवे राज्य होणार आहे तर 8वे राज्य झाले आहे. यानंतर किती वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होत आहे तर 128 वर्षानंतर. महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचा पहिला टप्पा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे तर चीन या देशामध्ये. यानंतर जागतिक होमिओपॅथी दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला तर 10 एप्रिल रोजी. यानंतर भारतातील सर्वात मोठ्या ड्युअल फीड पेट्रोकेमिकल प्लांट कोणत्या राज्यात बांधला जाणार आहे तर ओडिशा या. यानंतर ISSF विश्वचषक ब्युनॉस आयर्स 2025 मध्ये आपल्या भारताचे स्थान काय आहे तर 2रे स्थान आहे. यानंतर कोणत्या विमानतळाला
भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले. तर दिल्ली यानंतर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसोबत कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरला? तर मॉरिशस हा ठरला. यानंतर न्यायमूर्ती अरुण पल्ली कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत? तर जम्मू आणि काश्मीर व लडाख उच्च न्यायालयाचे बनले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नाव बदलून रत्नापूर केले आहे? तर खुलदाबाद. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते? तर ती केली जाते 14 एप्रिल या दिवशी. यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणत्या कालावधीमध्ये जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा 2025 साजरा करण्यात आला? तर 15 ते 30 एप्रिल दरम्यान. यानंतर कोणत्या राज्य सरकारने एप्रिल 2025 मध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू केली? तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर भारताच्या 23व्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर दिनेश महेश्वरी यांची. यानंतर महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS कोण बनली आहे? तर अदिबा अनम बनली आहे. यानंतर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला नुकताच प्रदान करण्यात आला? तर कुमार मंगलम बिर्ला यांना. यानंतर महाराष्ट्र राज्याला कृषी योजनांसाठी केंद्राकडून किती हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत? तर 2314 कोटी रुपये. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न, तर देशातील पहिली ATM असणारी एक्सप्रेस ट्रेन कोणती ठेवली आहे? तर पंचवटी एक्सप्रेस ठेवली आहे. यानंतर RBIने किती वर्षांवरील मुलांना बँकेमध्ये स्वतंत्र अकाउंट उघडण्याची परवानगी दिली? तर एकूण 10. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील एकूण कांदा उत्पादनापैकी आपल्या महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? तर 35%. यानंतर देशातील पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटचे आयोजन कोठे करण्यात आले? तर मुंबईमध्ये. यानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या भारत सरकारने कोणत्या देशासोबत सिंधू जल करार स्थगित केला? तर पाकिस्तान. यानंतर पुढील प्रश्न, गुरुदेव कालीचरण ब्रह्म पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर डॉक्टर अच्युत सामंत यांना. यानंतर भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल कोठे सुरू करण्यात आले? तर मुंबई महाराष्ट्रामध्ये. यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरात FIDE महिला ग्रँड प्रिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती? तर पुण्यामध्ये. यानंतर आशिया ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर दक्षिण कोरिया. यानंतर पुढील प्रश्न, ग्लोबल भारत परिषद कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे? तर तेलंगणा. यानंतर जागतिक लसीकरण सप्ताह 2025 कधी साजरा करण्यात आला? तर 24 ते 30 एप्रिल दरम्यान. यानंतर अरुणाचल प्रदेशातील किती जिल्हे अधिकृतपणे मलेरिया मुक्त घोषित करण्यात आले आहेत, ज्याची घोषणा जागतिक मलेरिया दिन 2025 रोजी करण्यात आली होती? तर एकूण 16 जिल्हे. यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अनंत अंबानी यांची. यानंतर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर कुमार मंगलम बिर्ला यांना. यानंतर पाकिस्तान सोबतच्या वाढत्या तणावामुळे आपल्या भारताने अलीकडेच कोणाला लष्करी सराव केला आहे? तर कोणता? तर आक्रमण हा. यानंतर खालीलपैकी कोणती कंपनी जागतिक रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे? तर सौदी अरामको. यानंतर सिमलीपालला आपल्या भारतातील कितवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले? तर 107वे. यानंतर कोणत्या देशाने जगातील पहिले 10 गिगाबिट ब्रॉडबँड नेटवर्क सुरू केले आहे? तर चीन. यानंतर कोणत्या देशाने 87 पदकांसह दुसरी आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा जिंकली? तर आपला भारत. यानंतर भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी अलीकडेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर रविचंद्रन अश्विन यांना. यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या किती YouTube चॅनलवर बंदी घातली? तर एकूण 16. यानंतर पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला? तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर भारत देश जगामध्ये मत्स्य उत्पादनामध्ये कितव्या क्रमांकावर आहे? तर दुसऱ्या. यानंतर भारतातून UK मध्ये होणाऱ्या गुंतवणुकीतून कोणत्या राज्यातील कंपन्यांचा वाटा सर्वाधिक आहे? तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर अरुणाचल प्रदेशातील किती जिल्हे अधिकृतपणे मलेरिया मुक्त घोषित करण्यात आले आहेत, ज्यांची घोषणा जागतिक मलेरिया दिन 2025 रोजी करण्यात आली होती? तर एकूण 16. यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती झाली? तर अनंत अंबानी यांची. यानंतर राजा इक्बाल सिंग हे कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्यांची दिल्लीचे नवीन महापौर म्हणून निवड झाली आहे? तर ते आहेत भारतीय जनता पक्षाचे. यानंतर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर कुमार मंगलम बिर्ला यांना. यानंतर पाकिस्तान सोबतच्या वाढत्या तणावामुळे आपल्या भारताने अलीकडेच कोणता लष्करी सराव केला? तर आक्रमण. यानंतर वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार
सध्या भारतातील युवकांमध्ये बेरोजगारी दर किती टक्के आहे तर 13.3%. यानंतर सिमलीपालला भारतातील कितवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले तर 107वे. यानंतर कोणत्या देशाने 87 पदकांसह दुसरी आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा जिंकली तर भारत. यानंतर भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी अलीकडेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले तर रविचंद्रन अश्विन यांना. यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या किती यूट्यूब चॅनलवर बंदी घातली तर एकूण 16. यानंतर पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर भारत देश जगामध्ये मत्स्य उत्पादनामध्ये कितव्या क्रमांकावर आहे तर 2ऱ्या क्रमांकावर. यानंतर भारतातून UK मध्ये होणाऱ्या गुंतवणुकीमध्ये कोणत्या राज्यातील कंपन्यांचा वाटा सर्वाधिक आहे तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर भारतातील पहिला तरंगता घाट कोणत्या ठिकाणी बांधला जाईल तर अयोध्या. यानंतर सन 2025 मध्ये पर्यावरणासाठी नोबेल मानला जाणारा गोल्डमन पुरस्कार किती लोकांना प्रदान करण्यात आला तर 7 लोकांना. यानंतर नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आलोक जोशी यांची. यानंतर भारत नौदलासाठी कोणत्या देशाकडून 64,000 कोटी रुपयांची 26 लढाऊ विमाने खरेदी करणार आहे तर फ्रान्स. यानंतर कोणता जिल्हा देशातील पहिला AI जिल्हा ठरला असून तेथे सर्व शासकीय कार्यालयामध्ये AI प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला तर सिंधुदुर्ग. यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर देवेन भारती यांची. यानंतर ऑपरेशन कगार कोणत्या राज्यात करण्यात येत आहे तर ओडिशा, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यामध्ये. यानंतर पुढील प्रश्न तर भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण बनले आहेत तर नर्मदेश्वर तिवारी. यानंतर भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंद जलद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुणतालिकेमध्ये कितव्या स्थानावर झेप घेतली आहे त्यांनी तर 2ऱ्या. यानंतर बॅडमिंटन जागतिक महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर खुनयिंग पत्मा यांची. यानंतर महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन अलीकडेच कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला तर 1 मे या. यानंतर बांधवगड राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेश या. यानंतर वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 2025 म्हणजे वेव्हचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या. यानंतर आपल्या भारतामध्ये पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था कोठे स्थापन होणार आहे तर मुंबईमध्ये. यानंतर कोणता देश सौर ऊर्जेपासून अंतराळामध्ये वीज निर्माण करणार आहे तर जपान हा देश. यानंतर ज्ञान पोस्ट योजना कोणी सुरू केली तर इंडिया पोस्टने. यानंतर अलीकडेच कोणाला भारताचा योग योद्धा म्हणून घोषित करण्यात आले तर स्मिता कुमार यांना. यानंतर इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अमितेश कुमार सिन्हा यांची. यानंतर राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा कुठे पार पडल्या आहेत तर पुण्यामध्ये. यानंतर या वर्षीचा योग दिवस 2025 कोणत्या ठिकाणी साजरा होणार आहे तर विशाखापट्टणम. यानंतर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये 2 मे 2025 रोजी योग महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले तर नाशिक महाराष्ट्रामध्ये. यानंतर जहाजांसाठी समर्पित धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर आपले महाराष्ट्र. यानंतर अँथनी अल्बानीज कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून 2ऱ्यांदा विजयी झाले तर ऑस्ट्रेलिया या. यानंतर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार जनगणना हा संघराज्यीय विषय आहे तर कलम 246. यानंतर ऑपरेशन हॉक 2025 कोणत्या संस्थेद्वारा लॉन्च करण्यात आले आहे तर CBI या. यानंतर कोणते राज्य एक्सप्रेस वेवर नाईट लँडिंग करणारे पहिले राज्य ठरले तर उत्तर प्रदेश हे. यानंतर ऑपरेशन सिंदूर या कारवाईचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे तर दहशतवादाविरोधी सर्जिकल स्ट्राईक या. यानंतर कलिंगा सुपर कप 2025 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले तर गोवाने. यानंतर पुढील प्रश्न सतलज नदीच्या पाणी वाटपावरून कोणत्या 2 राज्यामध्ये वाद चालू आहे तर पंजाब आणि हरियाणा. यानंतर 400वा प्रश्न 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या आदिती हेगडेने कोणते पदक जिंकले तर गोल्ड मेडल जिंकले आहे कोणते तर सुवर्ण पदक. यानंतर ICCने जाहीर केलेल्या T20 क्रमवारीमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर आपला भारत देश आहे. यानंतर कोणत्या देशातील शाळेमध्ये AI विषय अनिवार्य करण्यात आला तर UAE या. यानंतर सिंगापूरच्या पंतप्रधानपदी कोणाची फेरनिवड झालेली आहे तर लॉरेन्स वोंग यांची. यानंतर ऑपरेशन अभ्यास हे कोणत्या संदर्भात राबवलेले महाराष्ट्रातील विशेष अभियान आहे तर आपत्कालीन परिस्थितींसाठी सराव मोहीम आहे ही. यानंतर पुढील प्रश्न भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सर्वेक्षण अहवालानुसार आपल्या महाराष्ट्राची किनारपट्टीची लांबी 720 वरून किती किलोमीटर झाली आहे तर 877. यानंतर सोने वितळणारे भारतातील पहिले ATM कोणत्या शहरात सुरू करण्यात आले हैदराबाद या.
यानंतर पुढील प्रश्न, तर महाराष्ट्र राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पहिल्यांदाच कोणत्या खेडेगावात पार पडली, तर चौंडिया. यानंतर कोणत्या दोन राज्याच्या दरम्यान भारतातील पहिला चित्ता संरक्षण कॉरिडॉर बनवला जाणार आहे, तर मध्य प्रदेश आणि राजस्थान. यानंतर भारतातील पहिले AI आधारित डेटा सेंटर पार्क कोणत्या राज्यात बांधले जाईल, तर छत्तीसगड. यानंतर पुणे महानगरपालिकेने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी किती दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मांडला, तर 10. यानंतर भारत आणि युनायटेड किंगडम म्हणजे UK यांच्या 2025 मध्ये कोणत्या ऐतिहासिक करारावर सहमती झाली, तर मुक्त व्यापार करारावर. यानंतर संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर KC वेणुगोपाल यांची. यानंतर मुख्यमंत्री सुपोषण योजना कोणत्या राज्याने सुरू केली, तर उत्तर प्रदेश या राज्याने. यानंतर अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले, तर ऑपरेशन शिवा. यानंतर कोणत्या भारतीय खेळाडूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, तर रोहित शर्माने. यानंतर महाराणा प्रताप यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते, तर 9 मे या दिवशी. यानंतर आपल्या भारताने प्रवास सुरक्षा वाढवण्यासाठी कोणते पासपोर्ट सुरू केले आहे, तर RFID चिपसह सुसज्ज पासपोर्ट सुरू केले आहे. यानंतर ऑपरेशन सिंदूर नंतर पत्रकार परिषद देणारी महिला कोण बनली आहे पहिली, तर कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर योमिका सिंग. यानंतर महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी कोणते अभियान सुरू केले आहे, तर आदिशक्ती अभियान. यानंतर ज्योती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे नुकतीच, तर केरळ. यानंतर खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डीमध्ये आपल्या महाराष्ट्राने कोणते पदक जिंकले, तर रौप्य पदक. यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला, तर लक्ष्मण गायकवाड यांना. यानंतर अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतामध्ये शैक्षणिक केंद्र कोठे सुरू होणार आहे, तर मुंबईमध्ये. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील पहिला आंतरराज्य चित्ता कॉरिडॉर तयार करण्यासाठी मध्य प्रदेश कोणत्या राज्यासोबत हातमिळवणी करेल, तर राजस्थान. यानंतर S-400 ही कोणत्या देशाची प्रगत हवाई संरक्षण प्रणाली आहे जी आपल्या भारताने विकत घेतली आहे, तर रशिया. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या शहरामध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाउड सीडिंगला मान्यता देण्यात आली, तर दिल्ली. यानंतर कोणते राज्य प्रथमच 2025 सॅफ अंडर-19 चॅम्पियनशिपचे आयोजन करत आहे, तर अरुणाचल प्रदेश. यानंतर 7व्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेमध्ये खो खो मध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी कोणते पदक जिंकले, तर सुवर्ण पदक. यानंतर विकसित कृषी संकल्प अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले, तर कृषी. यानंतर भारत जगातील कितवा सर्वात मोठा वाहन निर्माता देश बनला, तर 4था. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 2025 मधील संघर्षानंतर शांतता स्थापनेसाठी कोणत्या देशाच्या मध्यस्थीने युद्ध टळले, तर अमेरिका. यानंतर बेकायदेशीर बांगलादेशींना पकडण्यासाठी कोणत्या शहरामध्ये ऑपरेशन फेसवॉश राबवले जात आहे, तर नवी दिल्ली. यानंतर आपल्या भारताच्या राज्यसभेचे पहिले अधिवेशन कोणत्या दिवशी पार पडले, तर 13 मे 1952 मध्ये. यानंतर महाराष्ट्र आणि कोणत्या राज्यामध्ये तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला, तर मध्य प्रदेश. यानंतर महाराष्ट्रातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा किती फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला, तर 91. यानंतर कोणत्या राज्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले, तर उत्तर प्रदेश. यानंतर कोणत्या उद्योग समूहाने देशामध्ये पहिल्यांदाच हायड्रोजन ट्रकचा वापर केला, तर अदानी समूहाने. यानंतर जनता की कहाणी मेरी आत्मकथा हे बुक कोणी लिहिले, तर बंडारू दत्तात्रय यांनी लिहिले आहे. यानंतर जगातील सर्वात उंच बांध कोठे बांधण्यात येत आहे, तर चीनमध्ये. यानंतर वर्ल्ड स्क्वॅश चॅम्पियनशिप 2024-25 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे, तर अमेरिकामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, 72वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे, तर तेलंगणा. यानंतर भारत बोध केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले, तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर खालीलपैकी कोणत्या देशाने गोल्डन व्हिसा लॉन्च केला आहे, तर व्हिएतनाम. यानंतर महाराष्ट्रातील भारत देशाचे नवीन सरन्यायाधीश कोण ठरणार आहे, तर भूषण रामकृष्ण गवई ठरणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न, UPSCच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर अजय कुमार यांची. यानंतर जगातील पहिले रोबोटिक AI हॉस्पिटल कोणत्या देशात उघडण्यात आले, तर चीन. यानंतर तालिबान सरकारने कोणत्या देशात बुद्धिबळ खेळावर बंदी घातलेली आहे, तर अफगाणिस्तान. यानंतर श्रीलंकामध्ये आयोजित तिरंगी महिला क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले, तर आपल्या भारत देशाने. यानंतर 15 मे रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणजे इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीज कसा महत्त्वपूर्ण आहे, तर कुटुंबाच्या कल्याणासाठी जागरूकता वाढवणे यासाठी.
यानंतर 450वा प्रश्न, कोणत्या देशाने भारताविरुद्ध ऑपरेशन बुनियान अल मार्सूस सुरू केले आहे? तर पाकिस्तान या देशाने. यानंतर पुढील प्रश्न, तर खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी अलका सिंग कोणत्या राज्यातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे? तर बिहार या. यानंतर पुढील प्रश्न, ताप्ती खोऱ्यातील मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी आपल्या महाराष्ट्राने कोणत्या राज्यासोबत करार केला? तर मध्य प्रदेश या. यानंतर अलीकडेच भारतीय सैन्याने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर कोणते ऑपरेशन सुरू केले? तर ऑपरेशन केलर. यानंतर पुढील प्रश्न, जगामध्ये कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वाधिक हिमबिबट्यांची नोंद झाली आहे? तर लडाख. यानंतर कोणत्या राज्याने एक जिल्हा एक उत्पादन म्हणजेच ODOP मध्ये 12 नवीन उत्पादने समाविष्ट केले? तर उत्तर प्रदेश. यानंतर 5वे आशियान भारत युवा संमेलन 2025 कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहे? तर गोवा या. यानंतर नीरज चोप्रा याला भारतीय सैन्य दलात कोणते मानद पद देण्यात आले? तर मानद लेफ्टनंट कर्नल हे पद. यानंतर आपल्या भारतामध्ये 16 मे रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो? तर सिक्कीम या. यानंतर 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक GST महसूल गोळा करणाऱ्या राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्राने कोणते पदक मिळवले आहे? तर पहिले पदक. लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आर्चरी वर्ल्ड कप 2025 स्टेज 2 मध्ये आपल्या भारताने किती पदके जिंकली? तर एकूण 7 पदके जिंकली आहेत. त्यामध्ये सुवर्ण पदके आहेत 2, रौप्य पदके आहे 1 आणि कांस्य पदके आहेत 4. तर सर्व पदके किती होत आहेत? तर एकूण 7 पदके होत आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर क्रेट द्वीप कोणत्या देशात आहे? तर तेथे नुकताच भूकंप झाला. तर ग्रीस या देशामध्ये. यानंतर देशामध्ये यंदा कोणत्या राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे? तर उत्तर प्रदेश या. यानंतर भारतातील 6वा सेमीकंडक्टर प्लांट कोणत्या ठिकाणी उभारला जाईल? तर जेवार या. यानंतर एप्रिल 2025 साठी कोणाला ICC प्लेयर ऑफ दी मंथचा पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर मेहदी हसन पुरुषमध्ये आणि महिलांमध्ये कॅथरीन ब्राइस यांना. यानंतर 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले? तर एकूण 158 पदके जिंकून. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगद्गुरू रामभद्राचार्य यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला? तर 58वा. यानंतर खालीलपैकी कोणी बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले? तर आर प्रज्ञानंदने. यानंतर आपल्या भारताचा 86वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला? तर LR श्रीहरी. यानंतर ला लिगा फुटबॉल स्पर्धेचे चॅम्पियनशिप कोणता संघ ठरला आहे? तर बार्सिलोना. यानंतर प्रगती पोर्टल कोणत्या राज्याने लॉन्च केले आहे? तर गुजरात या. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने अलीकडेच अंकिता नावाची पहिली AI न्यूज अँकर लॉन्च केली? तर आसाम या. यानंतर संयुक्त राष्ट्रांनी अलीकडेच कोणत्या देशाला जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून घोषित केले? तर आपला भारत. यानंतर सरस्वती पुष्करलू उत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला, जो 12 वर्षांनी एकदा साजरा केला जातो? तर तेलंगणा. यानंतर समुद्रयान नावाचे भारताचे पहिले मानवयुक्त अभियान कोणत्या वर्षी सुरू होईल? तर 2026. यानंतर छत्तीसगड आणि कोणत्या राज्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांविरुद्ध ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट सुरू करण्यात आले? तर तेलंगणा. यानंतर WHO ने कोणत्या देशाला पोलिओग्रस्त घोषित केले? तर पापुआ न्यू गिनिया. यानंतर एक देश एक धडकण उपक्रम कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केला? तर सांस्कृतिक मंत्रालयाने. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या संघाने सॅफ अंडर-19 फुटबॉल चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद पटकावले? तर आपला भारत. यानंतर ऑपरेशन ऑलिव्हिया दरवर्षी कोणाकडून आयोजित केला जातो? तर ICG कडून म्हणजेच भारतीय तटरक्षक दलाकडून. यानंतर सागर में सन्मान कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? तर परिवहन आणि जलमार्ग या. यानंतर 2025 हे समुदायाचे वर्ष म्हणून कोणी घोषित केले? तर UAE ने. यानंतर भारतामध्ये अतिरेकवाद विरोधी दिन कधी साजरा केला जातो? तर 21 मे रोजी. यानंतर आपल्या महाराष्ट्र सरकारच्या नवीन गृहनिर्माण धोरणानुसार 2030 पर्यंत किती घरे बांधण्याचे लक्ष्य आहे? तर 35 लाख घरे. यानंतर 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स शिक्षण अनिवार्य करणारे पहिले राज्य कोणते ठरले? तर केरळ हे राज्य. यानंतर E0FIR प्रोग्राम कोणी लॉन्च केला? तर अमित शहा यांनी. यानंतर आपल्या भारताला WHO ने कोणत्या रोगाचे समूळ नष्ट केल्याबद्दल प्रमाणपत्र दिले गेले? तर ट्रेकोमा. यानंतर पुढील प्रश्न, नुकत्याच झालेल्या ला लिगा 2025 स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? तर बार्सिलोनाने. यानंतर 78वी जागतिक आरोग्य सभा WHO कोठे आयोजित करण्यात जात आहे? तर जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये. यानंतर केंद्र सरकारने
इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच IB च्या प्रमुखांचा कार्यकाळ 1 वर्षांसाठी वाढवला आहे, तर त्यांचे नाव काय आहे, तर तपन कुमार डेका असे त्यांचे नाव आहे. यानंतर कोणत्या राज्याने ITI चलो अभियान सुरू केले आहे, तर उत्तर प्रदेश. यानंतर भारत देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे, तर मिझोराम. यानंतर न्यायमूर्ती कॅम्पेया सोमशेखर यांना कोणत्या राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून घोषित करण्यात आले, तर मणिपूर. यानंतर 2025चा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणी जिंकला, तर बानू मुश्ताक यांनी जिंकला. यानंतर भारतीय नेमबाज कनकने ज्युनियर वर्ल्ड कप मध्ये एअर पिस्तूलमध्ये कोणते पदक जिंकले, तर सुवर्ण पदक. यानंतर कोणत्या राज्यामध्ये कृषी विभागाने विकसित केलेल्या महाविस्तार AI ॲपचे लोकार्पण करण्यात आले, तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर कोणता देश स्वतःची संरक्षण सिस्टम गोल्डन डोम बनवणार आहे, तर अमेरिका. यानंतर ऑपरेशन घोस्ट सिम कोणी सुरू केले, तर भारतीय सेना आणि आसाम पोलिसांनी. यानंतर इस्रोने कोणते वर्ष गगनयान वर्ष जाहीर केले आहे, तर 2025 हे. यानंतर 499वा प्रश्न, भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली, तर उत्तर प्रदेश. यानंतर पुढील प्रश्न, तर खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विभागाने 16वी आशियाई सिंह गणना प्रसिद्ध केली आहे, तर गुजरात. यानंतर पुढील प्रश्न आहे 501वा, तर भारत कोणत्या देशाला मागे टाकून जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था असणारा देश बनला, तर जपान. यानंतर पुढील प्रश्न, तर RBIच्या आकडेवारीनुसार देशामध्ये सर्वाधिक कर्ज कोणत्या राज्यावर आहे, तर तामिळनाडू. यानंतर खेलो इंडिया बीच गेम्स 2025 मध्ये आपले महाराष्ट्र राज्याने किती सुवर्ण पदके जिंकली, तर एकूण 5 सुवर्ण पदके. यानंतर खालीलपैकी कोणाची सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, तर विकास सिंग यांची. यानंतर महाराष्ट्र सरकार अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक कोठे उभारणार आहे, तर चौंडीमध्ये. यानंतर गुरमीत सिंग संधावालिया आणि न्यायमूर्ती नरेंद्रजी यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली, तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड. यानंतर देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे उभारण्यात आले, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये. यानंतर महिलांचे जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद दुसऱ्यांदा कोणी जिंकले, तर कोनेरू हम्पी यांनी. यानंतर डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या संघाने प्रो कबड्डीचे पहिले विजेतेपद जिंकले, तर हरियाणा स्टीलर्स. यानंतर किंग कप इंटरनॅशनल 2024 मध्ये लक्ष्य सेनने कोणते पदक जिंकले, तर कांस्य पदक. यानंतर भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी केले, तर लडाख. यानंतर आपल्या भारताने आतापर्यंत सर्वाधिक कोळसा उत्पादन कोणत्या वर्षी नोंदवला, तर 2023-24. यानंतर ICCने क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी कोणत्या खेळाडूचे नामांकन केले, तर हर्षदीप सिंग आणि स्मृती मानधना. यानंतर कोणत्या राज्याने वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले, तर केरळ या राज्याने. यानंतर कोणत्या बँकेचे माजी प्रमुख रातो यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये 4 वर्षांची शिक्षा झाली, तर IMF. यानंतर समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले, तर तामिळनाडू. यानंतर नुकतेच CRPFचे महासंचालक कोण बनले, तर वितुल कुमार बनले आहेत नुकतेच. तर जगातील सर्वात वेगवान हायस्पीड ट्रेनचा प्रोटोटाइप कोणत्या देशाने सादर केला, तर चीन. यानंतर DBS बँक इंडियाचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर रजत वर्मा यांची. यानंतर इस्रो जानेवारी 2025 मध्ये NVS-02 लॉन्च करेल, तर हे GSLVचे कोणते मिशन आहे, तर 100वे. यानंतर सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट वर्कप्लेसचा पुरस्कार कोणत्या कंपनीला मिळाला, तर सेल. यानंतर कोणत्या मंत्रालयाने 2025 हे सुधारणेचे वर्ष म्हणून घोषित केले, तर संरक्षण मंत्रालयाने. यानंतर UIDAIचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर भुवनेश कुमार यांची. यानंतर कोणत्या देशात 1 जानेवारी 2025 पासून बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे, तर स्वित्झर्लंड. यानंतर पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल, तर सई परांजपे यांना. यानंतर आपल्या भारताच्या प्रजासत्ताक दिन 2025 ला कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे असतील, तर इंडोनेशिया आहे. यानंतर राष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा केला जातो, तर 12 जानेवारी रोजी. यानंतर अमेरिकाच्या इतिहासामध्ये शिक्षा झालेले पहिले राष्ट्राध्यक्ष कोण बनले, तर डोनाल्ड ट्रम्प हे बनले आहेत. यानंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच IDBI बँकचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर राकेश शर्मा यांची. यानंतर पंतप्रधान मोदी कोणत्या देशात AI शिखर परिषदेला उपस्थित राहिले होते, तर फ्रान्स.
यानंतर वित्त मंत्रालयाचे नवे महसूल सचिव म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर तुहिनकांत पांडे यांची. यानंतर सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात केले तर जम्मू आणि काश्मीर या. यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच कोणत्या राज्य सरकारच्या वन विभागाने गरुडाक्षी ऑनलाईन FIR प्रणाली सुरू केली आहे तर कर्नाटक. यानंतर कोणत्या देशाने अलीकडेच भारतीय प्रवाशांसाठी ई-व्हिसा सुरू केला आहे तर इस्रायल या. यानंतर 5G यूज केस टेस्ट लॅबचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले तर रांचीमध्ये. यानंतर पुढील प्रश्न, पृथ्वीवरील आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष कोणते ठरले आहे तर वर्ष आहे 2024. यानंतर FC बार्सिलोनाने कोणाचा पराभव करून 15वा स्पॅनिश सुपर कप जिंकला तर रिअल मॅद्रिद. यानंतर पुढील प्रश्न, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी CDAC ला भेट दिली तर ते कोणत्या शहरात आहे तर पुणे या शहरामध्ये. यानंतर झोरान मिलानोविक यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती निवडणूक जिंकली तर क्रोएशिया या. यानंतर थर्मन षण्मुगरत्नम हे 14 ते 18 जानेवारी 2025 दरम्यान भारताच्या दौऱ्यावर होते तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहे तर सिंगापूर या. यानंतर जम्मू काश्मीरमधील झेडमोर बोगद्याचे नुकतेच उद्घाटन कोणी केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. यानंतर अमेरिकन मासिकाने भालाफेकमधील जगातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोणाला घोषित केले तर नीरज चोप्रा यांना. यानंतर ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या निर्यातीसाठी आपल्या भारताने कोणत्या देशाशी करार केला तर इंडोनेशिया या. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा इस्कॉन मंदिराचे उद्घाटन कोठे केले तर मुंबईमध्ये. यानंतर सायबर सिक्युरिटी ग्रँड चॅलेंज म्हणजेच CSGC 2.0 कोणाकडून सुरू करण्यात आले आहे तर आपल्या भारताचे तंत्रज्ञान मंत्रालय आणि डेटा सुरक्षा परिषदेतर्फे. यानंतर कोणत्या आशियाई देशाने सोशल मीडियाच्या वापरासाठी किमान वयाची योजना आखली आहे तर इंडोनेशिया या. यानंतर कोणत्या संस्थेने भारतातील पहिले खासगी उपग्रह नक्षत्र प्रक्षेपित केले तर पिक्सेल या. यानंतर अंडर-19 महिला विश्वचषक स्पर्धेत हॅट्रिक घेणारी पहिली भारतीय कोण ठरली तर वैश्विनी शर्मा ठरली आहे. यानंतर नुकतीच पहिली भारतीय अमेरिकन द्वितीय महिला कोण बनली तर उषा वंस बनली आहे. यानंतर 24 जानेवारी 2025 रोजी कोणत्या राज्याने स्थापना दिवस साजरा केला तर उत्तर प्रदेश या. यानंतर आयर्लंडचे नवे पंतप्रधान कोण झाले तर मायकेल मार्टिन. यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त किती जणांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले तर 7 जणांना. यानंतर जगातील 31 पाणथळ शहरांच्या यादीमध्ये कोणत्या भारतीय शहराचा समावेश करण्यात आला तर उदयपूर आणि इंदोर या. यानंतर समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश कोणता तर थायलंड हा. यानंतर भारतातील पहिली खासगी सेमीकंडक्टर उत्पादन सुविधा कोणत्या राज्यात सुरू झाली आहे तर आंध्र प्रदेश या. यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन 2025 चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर मॅडिसन कीजने. यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन 2025 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर जेनिक सिनरने. यानंतर कोणत्या देशाद्वारे पहिली मानवयुक्त पाणबुडी अंडर वॉटर सबमर्सिबल लॉन्च केली जाईल तर भारत. यानंतर कोणत्या राज्यात 27 जानेवारी पासून समान नागरी संहिता UCC लागू झाली तर उत्तराखंड. यानंतर कोणत्या संघाने महिला हॉकी इंडिया लीग 2025 चे विजेतेपद पटकावले तर ओडिशा वॉरियर्स. यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर कोणत्या राज्यात बांधणार आहे तर गुजरात या राज्यामध्ये. यानंतर अलेक्झांडर लुकाशेंको कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत तर बेलारूस या. यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच KM चेरियन मरण पावले तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर ते होते औषध क्षेत्राशी संबंधित. यानंतर कोणत्या देशामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित करण्यात आला आहे तर नेपाळ या. यानंतर कोणत्या केंद्रशासित प्रदेश राज्याने चिराण वृक्ष असे भौगोलिक टॅग केले आहे तर जम्मू आणि काश्मीर. यानंतर कोणत्या राज्य सरकारने सन्मान संजीवनी ॲप लॉन्च केले तर हरियाणा. यानंतर ICC पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर 2024 पुरस्कार नुकताच कोणी जिंकला तर जसप्रीत बुमराहने. यानंतर 28 जानेवारी 2025 रोजी लाला लजपत राय यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर 160वी जयंती. यानंतर ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य कोणते ठरले तर बिहार हे राज्य. यानंतर कोणत्या खेळाडूची ICC ने वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला वनडे क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे तर स्मृती मानधना. यानंतर देशातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन केंद्र कोणत्या राज्यात बांधले गेले आहे तर सिक्कीम या राज्यामध्ये. यानंतर इस्रोने 100वे मिशन कोणत्या रॉकेटने प्रक्षेपित केले तर GSLV F-15 या. यानंतर नुकताच महाराजा हरिसिंह पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर मनोज सिन्हा यांना.
यानंतर भारताच्या 100व्या सायन्स फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन कोठे झाले तर गोवामध्ये. यानंतर 575वा प्रश्न, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी म्हणजे BCAS चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राजेश निर्वाण यांची. यानंतर कोणत्या माजी क्रिकेटपटूला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे BCCI द्वारा लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले तर सचिन तेंडुलकरजी यांना. यानंतर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने भांग लागवडीच्या पाथदर्शी प्रकल्पाला मान्यता दिली तर हिमाचल प्रदेश या. यानंतर पॉली उमरीगर पुरस्काराने कोणत्या खेळाडूला सन्मानित करण्यात आले तर स्मृती मानधना आणि जसप्रीत बुमराह यांना. यानंतर जागतिक शिक्षक पुरस्कार 2025 साठी कोणाची निवड करण्यात आली तर इम्रान खान मेवाती यांची. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या वेळी अर्थसंकल्प सादर केला तर ही कितवी वेळ होती तर 8वी वेळ होती. यानंतर जागतिक पुस्तक प्रदर्शन 2025 चे उद्घाटन कोठे झाले तर दिल्लीमध्ये झाले. यानंतर ICC अंडर-19 महिला T20 क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद कोणी जिंकले तर आपल्या भारत देशाने जिंकले आहे. यानंतर पुढील प्रश्न, हॉकी इंडिया लीगचे विजेतेपद कोणी जिंकले तर सांची रार बेंगाल टायगर्सने जिंकले. यानंतर टाटा स्टील मास्टर्स 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले तर प्रज्ञानंदने. यानंतर पहिले वर्ल्ड पिकलबॉल 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले तर बेंगळुरू जवानने जिंकले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोणत्या देशाच्या राजधानीमध्ये बसवण्यात आला आहे तर जपान या. यानंतर 31 जानेवारी 2025 रोजी भारतातील सर्वाधिक रामसर साइट्स असलेले राज्य कोणते राज्य बनले आहे तर तामिळनाडू हे राज्य. यानंतर मरणाचा अधिकार लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर कर्नाटक. यानंतर चीनच्या BRI मधून बाहेर पडणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश कोणता ठरला तर पनामा. यानंतर आपल्या भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्याला मान्यता मिळाली तर मध्य प्रदेश या राज्याला मान्यता मिळाली आहे. यानंतर मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण बनली तर त्सेगो गेलेट बनली. यानंतर अलीकडेच आपल्या भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे तर आपल्या महाराष्ट्र या. यानंतर 2025 मध्ये फोर्ब्सने जगातील 10 सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीमध्ये कोणाला प्रथम स्थान दिले तर अमेरिकाला. यानंतर कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश बनला तर भारत. यानंतर कोणत्या देशाने अलीकडेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद सोडली आहे तर अमेरिका. यानंतर कोणता देश प्रथमच भारत रंग महोत्सव आयोजित करणार आहे तर नेपाळ हा देश. यानंतर कोणत्या IIT ने स्तनाचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी भारतातील पहिला कॅन्सर जिनोम एटलस लॉन्च केले आहे तर IIT मद्रास. यानंतर 598वा प्रश्न, कोणते राज्य अधिकृतपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे तर कर्नाटक हे राज्य. यानंतर ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे अधिकृत गाणे रिलीज केले आहे तर त्या गाण्याचे नाव काय आहे तर जीतो बाजी खेलके असे त्या गाण्याचे नाव आहे. यानंतर 600वा प्रश्न, राजधानी दिल्लीमध्ये भाजप सरकार किती वर्षांनी पुन्हा सत्तेवर आले तर एकूण 27 वर्षांनी सत्तेवर आलेले आहे भाजप सरकार. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 601वा, तर झोमॅटोने अलीकडेच त्याचे नाव काय बदलले आहे तर इटर्नल असे केले आहे. यानंतर भारताने कोणत्या वर्षापर्यंत लिम्फॅटिक फिलेरियासिस मुक्त होण्याचे लक्ष्य ठेवले आहे तर 2027 या. यानंतर कोणती स्पेस एजन्सी स्पेरेक्स नावाची मोठी स्पेस टेलिस्कोप लॉन्च करेल तर नासा. यानंतर 100 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता प्राप्त करणारा भारत कितवा देश बनला तर चौथा देश. यानंतर अलीकडेच मुंबई ओपन 2025 टेनिस स्पर्धा कोणी जिंकली तर जिल टिचमनने जिंकली आहे. यानंतर आपल्या भारताने कोणत्या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी जगातील पहिली दिवा मार्कर लस तयार केली तर लंपी व्हायरस केलेली आहे, लक्षात ठेवा. यानंतर पंकज अडवाणीने स्नूकर चॅम्पियनशिप मध्ये कोणत्या ऑर्डरचे राष्ट्रीय सुवर्ण जिंकले तर 36व्या. यानंतर कोणत्या अभिनेत्याला फ्रान्सचे प्रतिनिधित्व एरोनॉटिक्स पदक मिळाले आहे तर टॉम क्रूज या अभिनेत्याला, लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तर मणिपूर या. यानंतर कोणता देश दक्षिण चीन समुद्रामध्ये पहिले खोल पाण्याचे स्पेस स्टेशन बांधत आहे तर चीन हा. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदि महोत्सव 2025 चे उद्घाटन केले तर दिल्ली. यानंतर ब्लूमबर्गच्या आशियातील 10 सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीमध्ये कोण अव्वल स्थानावर आहे तर अंबानी कुटुंब अव्वल स्थानावर राहिलेले आहे. यानंतर 8वी हिंद महासागर परिषद 2025 कोठे आयोजित केली आहे तर ओमान मध्ये आयोजित केली आहे, लक्षात ठेवा.
यानंतर पुढील प्रश्न, तर अवयव दान करा जीव वाचवा हा उपक्रम अलीकडे कोणत्या संस्थेने सुरू केला? तर ICC या संस्थेने सुरू केला. यानंतर RBIने किती मूल्यांच्या नवीन नोटा जाहीर केल्या आहेत, ज्यावर नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा स्वाक्षरी करतील? तर 50च्या नवीन नोटा. यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ज्ञानेश कुमार यांची. यानंतर नक्षा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? तर मध्य प्रदेश या. यानंतर कोणत्या राज्याने 50,000 वंचित महिलांच्या उत्थानासाठी जी सफल योजना नुकतीच सुरू केली आहे? तर गुजरात या. यानंतर कोणत्या राज्यामध्ये निकोटीन आणि तंबाखूयुक्त गुटखा आणि पान मसाला उत्पादनावर पूर्णपणे बंदी आहे? तर झारखंड. यानंतर विधानसभेमध्ये भाषांतर प्रणाली लागू करणारे कोणते राज्य भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे? तर उत्तर प्रदेश हे राज्य. यानंतर पुढील प्रश्न, 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची कोणती जयंती साजरी करण्यात आली? तर 395वी जयंती होती. यानंतर SBI कार्डची MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सलीला पांडे यांची. यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर शक्तिकांत दास यांची. यानंतर नीती आयोगाच्या CEO चा कार्यकाळ 1 वर्षांसाठी वाढवण्यात आला, तर त्यांचे नाव काय आहे? तर BVR सुब्रमण्यम असे त्यांचे नाव आहे. यानंतर कोणत्या बँकेने आर्थिक डेटामध्ये प्रवेश प्रदान करण्यासाठी RBI डाटा ॲप लॉन्च केला? तर RBI या. यानंतर कोणत्या IITने फेब्रुवारी 2025 मध्ये आशियातील पहिली जागतिक हायपरलूप स्पर्धा आयोजित केली? तर IIT मद्रास या. यानंतर पुढील प्रश्न, तर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस 2025 केव्हा साजरा केला जातो? तर तो केला जातो 21 फेब्रुवारी या दिवशी. यानंतर पुढील प्रश्न, तर फेब्रुवारी 2025 मध्ये आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप 2025 चे पुरुषांचे विजेतेपद कोणी जिंकले? तर पंकज अडवाणीने जिंकले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि वन्यजीव संरक्षकाला टाइम मॅगझिनने वुमन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले? तर पूर्णिमा देवी बर्मन यांना. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 630वा, तर 24 फेब्रुवारी रोजी PM मोदींनी PM किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता कोणत्या राज्यातून जाहीर केला? तर बिहार या. यानंतर सलग 3ऱ्या वर्षी पक्षी गणनेमध्ये कोणत्या राज्याने भारतात अव्वल स्थान पटकावले? तर पश्चिम बंगाल. यानंतर भारतातील पहिले ऑफशोर विमानतळ कोणत्या शहराजवळ मानवनिर्मित बेटावर बांधले जाईल? तर मुंबई महाराष्ट्र. यानंतर भारतातील पहिला व्हर्टिकल बाय फेशियल सोलर प्लांट कोठे स्थापित करण्यात आला आहे? तर दिल्लीमध्ये. यानंतर कोणत्या फुटबॉल क्लबने इंडियन सुपर लीग म्हणजेच ISL चे विजेतेशील जिंकले आहे? तर मोहन बागान सुपर जायंट. यानंतर नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर भारती मित्तल यांना. यानंतर कोणता विमानतळ सर्वोत्कृष्ट सुरक्षा पुरस्कार गोल्डन ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय विमानतळ ठरला? तर मोपा विमानतळ. यानंतर ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2025 नुसार संरक्षण बजेटच्या बाबतीत कोणता देश अव्वल स्थानावर आहे? तर अमेरिका हा देश. यानंतर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून सर्वात जलद 14,000 वनडे धावा करणारा खेळाडू कोण बनला? तर विराट कोहली. यानंतर ऑक्टेन सिडनी क्लासिक 2025 स्क्वॅश स्पर्धेचे एकेरी विजेतेपद कोणी जिंकले? तर सौरभ घोषल यांनी. यानंतर प्रकृती 2025 या कार्बन बाजारावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर दिल्लीमध्ये. यानंतर ऑक्टेन सिडनी क्लासिक 2025 स्क्वॅश स्पर्धेचे एकेरी विजेतेपद कोणी जिंकले? तर सौरभ घोषाल यांनी. यानंतर महाराष्ट्र ओपन सिंगल 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर डेलिबोर स्वर्सिनाने. यानंतर बिझनेस लीडर ऑफ द इयर अवॉर्ड्सच्या 23व्या आवृत्तीत CEO ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? तर समीर कनोडिया यांना. यानंतर भारतातील पहिली जैव बँक आणि प्राणी संग्रहालय कोठे अनावर करण्यात आले? तर दार्जिलिंग पश्चिम बंगालमध्ये. यानंतर अलीकडे सेबीचे नवीन 11वे अध्यक्ष कोण बनले? तर तुहिनकांत पांडे बनले. यानंतर ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडियाची सुरुवात कोणत्या देशाने केली? तर डेन्मार्क या. यानंतर सलग 7व्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोण ठरले? तर इंदोर हे शहर ठरले. यानंतर कोणत्या राज्याने शिक्षा संजीवनी विमा योजना सुरू केली? तर राजस्थान या. यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रकल्पांना मंजुरी मिळाली? तर 52,010.
यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रकल्प मंजूर आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये. यानंतर पुढील प्रश्न आहे 651वा. तर तमल ही युद्धनौका कोणत्या देशाच्या शिपयार्डमध्ये बांधण्यात आली आहे? तर रशिया या. यानंतर शून्य भेदभाव दिवस कधी साजरा केला जातो? तर 1 मार्च रोजी. यानंतर कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये 67वे पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले? तर दिल्ली या. यानंतर पुरी ओडिशा येथे 9व्या राष्ट्रीय आरोग्य शिखर परिषदेचे उद्घाटन कोणी केले? तर जगत प्रकाश नड्डा. यानंतर कोणत्या राज्याने आपल्या सर्व सरकारी शाळांमध्ये तेलुगू भाषा अनिवार्य केली? तर तेलंगणा. यानंतर कोणत्या उच्च न्यायालयाचे डोंगराळ पर्यटन क्षेत्रामध्ये एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घातली आहे? तर केरळ उच्च न्यायालयाने. यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन 2025 कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो केला जातो 23 जून या दिवशी. यानंतर भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस कोणत्या शहरात सुरू करण्यात आल्या? तर लेह या. यानंतर विशाखापट्टणम येथे योग दिनी किती लाख लोकांनी एकूण योग करून विश्वविक्रम केला? तर 3 लाख. यानंतर योगांध्र मोहीम कोणी सुरू केल्याची घोषणा केली आहे? तर चंद्रबाबू नायडू यांनी. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार 2026 देण्यात यावा अशी शिफारस कोणत्या देशाने केली? तर पाकिस्तान या. यानंतर पॅरिस डायमंड लीग भालाफेक 2025 स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? तर नीरज चोप्राने. यानंतर कोणत्या विद्यापीठाने अनुसूचित जमातीसाठी जय हिंद योजना सुरू केली? तर दिल्ली. यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने कोणता विशेष उपक्रम सुरू केला? तर आदिशक्ती अभियान. यानंतर प्रोजेक्ट कुशा कोणाद्वारे विकसित करण्यात येत आहे? तर DRDO. यानंतर 666वा प्रश्न. भारतीय नौसेनाच्या 2 महिला अधिकाऱ्यांनी कोणत्या जहाजाद्वारा विश्व परिक्रमा पूर्ण केली? तर INS तारिणी या. यानंतर पुढील प्रश्न. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाली? तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर 26व्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये अविनाश साबळेने कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण. यानंतर ऑपरेशन शील्ड या मॉक ड्रिलचा मुख्य उद्देश काय आहे? तर आपत्कालीन तयारी वाढवणे. यानंतर 21 मे 2025 रोजी कोणता जागतिक दिवस साजरा करण्यात आला? तर जागतिक तंबाखू विरोधी दिवस. यानंतर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? तर जलशक्ती मंत्रालयाने. यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत गैरफायदा घेतलेल्या किती महिला सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली? तर 2652. यानंतर नाशिकमध्ये कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कोणती नवीन धोरण जाहीर करण्याची घोषणा केली? तर नवोपक्रम धोरण. यानंतर कॅनडा इंडिया फाउंडेशनद्वारा कोणाला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले? तर सद्गुर. यानंतर पुढील प्रश्न. शहराच्या विकासाला गती देण्यासाठी कोणत्या राज्याने अंकुर योजना सुरू केली? तर ओडिशा या. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर सुजाता बागुल यांना. यानंतर रोहित शर्माने IPL मध्ये किती षटकार मारण्याचा विक्रम मोडला? तर 300. यानंतर पुढील प्रश्न. 2 जून दिवशी आपल्या भारताचे कोणते नवीन राज्य अस्तित्वात आले? तर तेलंगणा. यानंतर नुकतेच कोणत्या मंत्र्यांनी आयुष सुरक्षा पोर्टल सुरू केले आहे? तर सर्वानंद सोनोवाल. यानंतर 2025 चे मिस वर्ल्ड कोणाला मिळालेला आहे? तर ओपल सुजाता यांना. यानंतर आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कोण करणार आहे? तर अहमदाबाद. यानंतर ओकलीचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर शुभमन गिल यांची. यानंतर 7 शिखरे सर करणारा सर्वात तरुण भारतीय कोण ठरला? तर विश्वनाथ कार्तिकेय. यानंतर महाराष्ट्र शासनाने कोणत्या पदावर अंगणवाडी सेविकांना शिक्षक म्हणून समाविष्ट करण्याचा मोठा निर्णय घेतला? तर प्राथमिक शिक्षक. यानंतर 2 जून 2025 रोजी भारतीय रुपयाची किंमत अमेरिकन डॉलर संबंधी वाढली. यामागील मुख्य कारण कोणते होते? तर अमेरिकन डॉलरची कमजोरी आणि पोर्टफोलिओ गुंतवणुकीतील वाढ. यानंतर पुढील प्रश्न. देशातील पहिले कृषी हॅकेथॉन कोठे आयोजित करण्यात आले? तर पुण्यामध्ये. यानंतर इलेक्ट्रिक वाहन नोंदणीमध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य आहे 2ऱ्या क्रमांकावर. तर देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे? तर हरियाणा या. यानंतर नॉमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास भारत आणि मंगोलिया देशामध्ये कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात आला? तर 31 मे ते 13 जून या कालावधीमध्ये. यानंतर आपल्या भारताचा पहिला AI सेज कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? तर छत्तीसगड या.
यानंतर भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य कोणते ठरले आहे तर गोवा हे राज्य. यानंतर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये विकसित कृषी संकल्प अभियान सुरू केले आहे तर भुवनेश्वर ओडिशा. यानंतर कोणत्या परिषदेमध्ये भारताला चॅम्पियन देश म्हणून मान्यता देण्यात आली जिथे जमिनीची मालकी आणि गावाच्या व्यासपीठाचे कौतुक झाले आहे तर जागतिक बँक परिषद वॉशिंग्टन DC. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण क्लब फुटबॉलमध्ये 800 गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरला तर क्रिस्टियानो रोनाल्डो ठरला. यानंतर IPL 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले तर RCB ने. यानंतर आपल्या भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली तर 91 झाली. यानंतर 26वी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके जिंकली तर 24. यानंतर ऑपरेशन स्पायडरवेब कोणत्या देशाने सुरू केले तर युक्रेनिया. यानंतर ऑडी इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर अलीकडेच कोण बनले तर नीरज चोप्रा बनले आहे. यानंतर 2025च्या आर्थिक वर्षासाठी आपल्या भारताच्या GDP वाढीचा SBIचा अंदाज किती टक्के आहे तर 6.5%. लक्षात ठेवा. 700वा प्रश्न. यानंतर 701वा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा करण्यात येतो तर 5 जून रोजी. यानंतर पुढील प्रश्न, 83व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली तर ॲनालेना बेअरबॉक यांची निवड झाली. यानंतर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जून रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले आहे तर ते कोणत्या नदीवर बांधले होते तर चिनाबिया. यानंतर आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड करण्यात आली तर आपल्या भारत. यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या भारतामध्ये कधीपासून जातीनिहाय जनगणना सुरू होणार आहे तर 1 मार्च 2027 पासून. यानंतर मे महिन्यामध्ये देशाचा बेरोजगारी दर किती टक्के राहिला आहे तर 6.9%. यानंतर IATA वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट परिषद 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थानिकांना नोकरीमध्ये 85% आरक्षण मिळणार आहे तर लडाख या. यानंतर 2025-26 साठी भारतीय उद्योग महासंघाचे म्हणजे CII चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राजीव मेमाणी यांची. यानंतर काळ्या हरणांच्या दुर्मिळ प्रजातींना नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी कोणत्या राज्यात काळे हरण संवर्धन संशोधन केंद्र स्थापन केले जाईल तर बिहार. यानंतर कोणत्या राज्याने कुमारम भीमला व्याघ्र संवर्धन अभयारण्य म्हणून घोषित केले तर तेलंगणा. यानंतर पुढील प्रश्न, तर स्पेन देशाचा सर्वात प्रतिष्ठित प्रिन्सेस ऑफ ऑस्टेरियस अवॉर्ड 2025 कोणाला प्रदान करण्यात आला तर सेरेना विल्यम्स यांना. यानंतर 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झाला तर रायगड या. यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून नियुक्त झालेल्या शेखा नासेर अल नौवेस कोणत्या देशाच्या आहे तर संयुक्त अरब अमिराती या. यानंतर अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2025 मध्ये आपल्या भारताला कोणता क्रमांक देण्यात आला तर 10वा क्रमांक. यानंतर ली जे म्युंग यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली तर दक्षिण कोरिया. यानंतर ऑपरेशन सिंदूरला समर्पित सिंदूर मेमोरियल पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाईल तर कच्छ. यानंतर एक्सचॅट कोणाद्वारे लॉन्च करण्यात आले तर एलॉन मस्क यांच्या. यानंतर लडाख राजभाषा अधिनियम 2025 नुसार कोणत्या भाषांना ऑफिशियल लँग्वेज म्हणून मान्यता देण्यात आली तर भोटी आणि पुर्गिया. यानंतर जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 7 जून या. यानंतर महाराष्ट्र सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर कोणत्या ठिकाणादरम्यान उभारण्यात आला आहे तर इगतपुरी ते कसारा या. यानंतर मानद रँक पदोन्नती योजना कोणी सुरू केली आहे तर अमित शहा यांनी. यानंतर उमेद पोर्टल कोणत्या मंत्रालयात लॉन्च करण्यात आले तर अल्पसंख्याक. यानंतर राजीव गांधी वन संवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर हिमाचल प्रदेश या. यानंतर पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालयाचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अश्विनी लोहाणी यांची. यानंतर आंध्र प्रदेश राज्यामध्ये किती वर्षानंतर क्रिकेट विश्वचषक सामना होणार आहे तर 28. यानंतर राजा खासगाव कोणत्या राज्यातील पहिले सौर मॉडेल गाव बनले तर हिमाचल प्रदेश हे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर S महेंद्र देव यांची. यानंतर खालीलपैकी कोणता देश लेझर शस्त्रांनी शत्रू देशाचे ड्रोन पाडणारा पहिला देश बनला आहे तर इस्रायल हा.
यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती कंपनी अलीकडेच मायक्रोसॉफ्टला मागे टाकून जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे? तर एनव्हिडिया ही कंपनी. यानंतर कोणत्या राज्य सरकारने ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य स्थापन केले? तर तामिळनाडू. यानंतर G7 शिखर संमेलन 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर कॅनडा या. यानंतर भारत सरकारने पारंपरिक मेडिकल क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणते पोर्टल लॉन्च केले? तर आयुष निवेश सारथी हे. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, डेटॉलने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली? तर MS धोनी यांची नियुक्ती केली आहे. यानंतर 2025 महिला आशिया हॉकी कपचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार? तर चीन या. यानंतर कुसुम सी योजना कोणत्या राज्य सरकारद्वारा सुरू करण्यात येणार आहे? तर कर्नाटक. यानंतर कोणत्या कालावधीमध्ये चीनमध्ये 2025 वुमन्स हॉकी आशिया कपचे आयोजन करण्यात येणार आहे? तर 5 ते 14 सप्टेंबर दरम्यान. यानंतर खालीलपैकी कोणत्या दिवशी बालविवाह बंदी अधिनियम 1929 मंजूर करण्यात आला? तर 9 जून या. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक स्तरावर सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर ऑपरेशन सिक्युअर. यानंतर जगातील पहिली नॉन बायनरी चिप कोणत्या देशात लॉन्च करण्यात आली? तर चीनमध्ये. यानंतर पुण्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळल्याने एकूण किती जणांचा मृत्यू झाला? तर 4. यानंतर अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये आपल्या भारताला कोणते स्थान मिळाले? तर 131वे. यानंतर अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे पहिले भारतीय अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर डॉक्टर श्रीनिवास मुक्कमल्ला यांची. यानंतर पुढील प्रश्न, तर संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या IIHF महिला आशिया कप 2025 मध्ये आपल्या भारताने कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक. यानंतर सांस्कृतिक योगदानासाठी रशियाचा दोस्तोव्स्की स्टार पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर जावेद अख्तर यांना. यानंतर चर्चेतील श्री पद्मनाभस्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर केरळ या. यानंतर शाहेद ड्रोन कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर इराण या देशाने. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये विथूट नावाचा एक नाविन्यपूर्ण वनीकरण प्रकल्प सुरू करण्यात आला? तर केरळ. यानंतर भारत आणि कोणत्या देशादरम्यान शक्ती लष्करी सरावाची 8वी आवृत्ती आयोजित केली जाईल? तर फ्रान्स. यानंतर अलीकडेच इस्रायलने कोणत्या देशाच्या अणुऊर्जा केंद्रावर हल्ला करण्यासाठी ऑपरेशन रायझिंग लायन सुरू केले आहे? तर इराण. यानंतर पुढील प्रश्न, 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक थेट गुंतवणूक झाली आहे? तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी 2025 पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर आचार्य प्रशांत यांना. यानंतर स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025 साठी अलीकडेच कोणाची जागतिक राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर क्रिस्टियानो रोनाल्डो यांची. यानंतर कोणता देश ब्रिक्स मध्ये भागीदार देश म्हणून सामील झाला? तर व्हिएतनाम. यानंतर जागतिक वाळवंट निर्मूलन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 17 जून या. यानंतर कोणत्या दिवशी महाराष्ट्र शासनाने शुद्ध देशी गोवंश संवर्धन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? तर 22 जुलै या. यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? तर दक्षिण आफ्रिकाने. यानंतर इस्रायल इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आपल्या भारताने कोणती भूमिका घेतली? तर शांततेचं आव्हान स्वीकारलं आहे. यानंतर भारत सरकारने अलीकडेच कोणत्या शहराला युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून नामांकित केले? तर लखनौ मध्ये केले आहे. यानंतर आपल्या भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह कोणाद्वारे प्रक्षेपित केला जाईल? तर टेक मी टू स्पेस द्वारे. यानंतर ISSF विश्वचषक 2025 मध्ये भारत कोणत्या स्थानावर होता? तर तृतीय स्थानावर होता आपला भारत देश. यानंतर 760वा प्रश्न, संरक्षण क्षेत्रामध्ये सायबर लवचिकता वाढवण्यासाठी कोणत्या देशाने सायबर सुरक्षा सराव सुरू केला? तर भारत. यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 जून पासून पावसामुळे किती लोक मृत आणि जखमी झाले आहेत? तर 18 मृत आणि 65 जखमी. यानंतर कोणती कंपनी $4 ट्रिलियन ची मूल्य गाठणारी पहिली कंपनी बनली? तर एनव्हिडिया. यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वर्षानंतर इंग्लंडमध्ये T20 मालिका जिंकली? तर 19 वर्षानंतर. यानंतर क्रूज भारत मिशन मध्ये सामील होणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर गुजरात हे राज्य. यानंतर मुख्यमंत्री सेहत योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर पंजाब या. यानंतर मानव आणि हत्ती संघर्ष मिटवण्यासाठी कोणत्या राज्याने गजमित्र उपक्रम सुरू केला? तर आसाम. यानंतर राष्ट्रीय आदिवासी शिक्षण संस्थेद्वारा कोणाच्या मदतीने तलाश कार्यक्रम सुरू केला आहे? तर युनिसेफच्या.
यानंतर युनिसेफच्या मदतीने. यानंतर कोणत्या राज्याने बनावट साधू विरोधात ऑपरेशन कालनेमी सुरू केले आहे? तर उत्तराखंड. यानंतर पुढील प्रश्न, 14 जुलै 2025 रोजी पृथ्वीवर परतलेले अंतराळवीर कोण? तर शुभांशु शुक्ला आहेत. यानंतर पुणे येथे सुरू असलेल्या इंडियन ओपन ॲथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या साक्षी चव्हाण हिने एकूण किती मीटरमध्ये सुवर्ण पदक जिंकले? तर 100. यानंतर 2025 चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर वर्षा देशपांडे यांना. यानंतर पशुपालनाच्या कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर आपले महाराष्ट्र हे राज्य. यानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या? तर सोनाली मिश्रा. यानंतर UPI ट्रान्झॅक्शन मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर आपले महाराष्ट्र हे राज्य. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला राज्यसभेवर नामनिर्देशित केले आहे? तर उज्ज्वल निकम यांना. यानंतर टेस्लाने भारतामध्ये कोणता मॉडेल लॉन्च केला आणि कोणत्या शहरात पहिली शोरूम उघडली? तर मॉडेल Y लॉन्च केला आणि मुंबईमध्ये पहिली शोरूम उघडली आहे. कुठे? तर मुंबई या शहरामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, तर AI द्वारा संचलित पहिले हॉटेल कोठे उघडण्यात आले आहे? तर दुबईमध्ये. यानंतर पेन पिंटर प्राइज 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर लीला अबवलेला. यानंतर गोवा राज्याच्या राज्यपालपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली? तर पशुपती राजू यांची. यानंतर गोष्ट रिझर्व्ह बँकेची हे पुस्तक कोणी लिहिले? तर विद्याधर अणास्कर यांनी. यानंतर मेजर लीग क्रिकेट 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर MI न्यूयॉर्कने जिंकले. यानंतर AR हरिकृष्णन आपल्या भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनला? तर 87वा बनला आहे. यानंतर इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज कोण ठरला? तर ऋषभ पंत ठरला आहे. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच किती लोकांना राज्यसभेवर नामांकित केले? तर एकूण 4 लोकांना केले आहे. यानंतर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे म्हणजेच NMC चे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर डॉक्टर अभिजित शेठ यांची. यानंतर जगातील पहिले पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय कोणत्या देशाने सुरू केले? तर आपला भारत. यानंतर जगामध्ये पर्यटन अर्थव्यवस्थेमध्ये भारताची रँक कितवी आहे? तर 8वी. यानंतर नुकताच कोणत्या देशाने भारतासोबत मुक्त व्यापार करार केला? तर स्वित्झर्लंड या. यानंतर कोणत्या राज्यामध्ये कृषी समृद्धी योजना राबविण्यात येणार आहे? तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर जगातील सर्वोत्तम विमान कंपनी 2025 चा पुरस्कार कोणाला मिळाला? तर कतार एअरवेजला. यानंतर कोणत्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे? तर 2028. यानंतर भारतातील पहिले एक्वाटेक पार्क कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर आसाम या राज्याने. यानंतर गिफ्ट सिटीचे नवे CEO कोण बनले आहेत? तर संजय कौल बनले आहेत. यानंतर एनर्जी अँड क्लीन एअर रिसर्च सेंटरने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार आपल्या भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते ठरले आहे? तर बर्निहाट हे. यानंतर 795वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जून महिन्यासाठी ICC पुरुष खेळाडू ऑफ द मंथ हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला दिला आहे? तर एडन मार्करामला दिला आहे. यानंतर पुढील प्रश्न, 15वी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर झारखंडने. यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झाली? तर न्यायमूर्ती विभू भाकरू यांची. यानंतर गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर न्यायमूर्ती आशुतोष कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर पुढील प्रश्न 799वा, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाला कलिंगा रत्न पुरस्कार 2025 प्रदान केला? तर धर्मेंद्र प्रधान यांना. यानंतर 800वा प्रश्न, तर केंद्रीय मंत्रिमंडळाने किती वर्षासाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेस मंजुरी दिली आहे? तर एकूण 6 वर्षांसाठी. यानंतर 801वा प्रश्न, आपल्या भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये हायड्रोकार्बन सापडले आहे? तर आसाम या राज्यामध्ये. यानंतर पुढील प्रश्न 802वा, तर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सचिवपदी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली? तर प्रशांत कुमार सिंग यांची. यानंतर भारतातील पहिली रो फेरी सेवा कोणत्या राज्यात सुरू झाली? तर गोवा या. यानंतर भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच LIC चे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर R दोराईस्वामी यांची. यानंतर भारत सरकारची पहिली इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना कोणत्या उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आली? तर PM E-ड्राईव्ह या. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने 125 युनिट्स पर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली? तर बिहार. लक्षात ठेवा, 125 युनिट्स पर्यंत वीज मोफत. यानंतर भारत सरकार
कोणाच्या 100व्या जयंतीनिमित्त 100 रुपयांचे नाणे चलनात आणणार आहे? तर MS स्वामीनाथन यांच्या. यानंतर पुढील प्रश्न, 2025 समर वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर जर्मनी. यानंतर ऊर्जा कार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने अलीकडेच कोणती राष्ट्रीय योजना सुरू केली आहे? तर आदिती योजना सुरू केली आहे. यानंतर 810वा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश 16 आणि 17 वर्षांच्या मुलांना सर्व निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार देण्याची योजना आखत आहे? तर ब्रिटन हा देश. यानंतर पुढील प्रश्न, सलग 8व्या वर्षी भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब कोणत्या शहराने जिंकला? तर इंदोर या. यानंतर पुढील प्रश्न, तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने नुकताच घेतला आहे? तर सांगली. यानंतर पुढील प्रश्न, ग्रीन हायड्रोजन समिट 2025चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर आंध्र प्रदेशमध्ये. यानंतर ट्रायबल जिनोम प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर गुजरात हे राज्य. यानंतर आपल्या भारताने कोणत्या ठिकाणी पृथ्वी-2 आणि अग्नि-1 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? तर ओडिशा. यानंतर 20 जुलै 2025 रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा झाला? तर इंटरनॅशनल चेस डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस. यानंतर महाविद्यालयावर लढाऊ विमान कोसळले तर कोणत्या देशामध्ये घडली धक्कादायक घटना? तर बांगलादेश या. यानंतर अचानक राजीनामा उपराष्ट्रपती पद रिक्त करण्यात आले तर जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचे मुख्य कारण काय सांगितले आहे? तर आरोग्यविषयक कारणे सांगण्यात आली आहेत. यानंतर भारतातील कोणत्या तेल रिफायनरीवर युरोपियन संघाने प्रतिबंध लावले आहे? तर नायरा रिफायनरी. यानंतर केंद्र सरकारने कोणाची राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरणच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली? तर नितीन गुप्ता. यानंतर WHO द्वारा कोणत्या देशाला जुलै 2025 मध्ये ट्रोकोमा मुक्त घोषित करण्यात आले? तर सेनेगल. यानंतर इंटरनॅशनल वुमेन टू युनायटेड नेशन संमेलन 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर उत्तर प्रदेशमध्ये. यानंतर भारतामध्ये राष्ट्रीय ध्वज दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 22 जुलै रोजी. यानंतर आपल्या भारताचा पहिला क्रिएटिव्ह टेक इन्स्टिट्यूट कोठे स्थापन करण्यात आला आहे? तर मुंबईमध्ये. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशातील 4 महिलांनी एकाच वेळी बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेमध्ये उपांत्य फेरी गाठली? तर आपला भारत. यानंतर 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान कोणत्या देशामध्ये बुद्धिबळ विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे? तर आपल्या भारत या देशामध्ये. लक्षात ठेवा कोणत्या देशामध्ये? तर आपल्या भारत देशामध्ये. यानंतर सायबर सुरक्षा परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर बेंगळुरूमध्ये. यानंतर पुढील प्रश्न, तर आदिती चौहानने कोणत्या खेळातून निवृत्ती नुकतीच जाहीर केली आहे? तर फुटबॉल या. यानंतर शक्तिश्री कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर ओडिशा या राज्याने. यानंतर दूध उत्पादन वाढवण्यासाठी दूध सबसिडी योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर आसाम या राज्याने. यानंतर रस्ते नेटवर्कमध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे? तर आपला भारत देश पोहोचला आहे 2ऱ्या क्रमांकावर. यानंतर ICCने जाहीर केलेल्या महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे? तर स्मृती मानधना. यानंतर आपल्या भारताचे MiG-21 फायटर जेट्स कधी निवृत्त होणार आहे? तर सप्टेंबर 2025 मध्ये. यानंतर कोणता देश पुन्हा एकदा युनेस्को संघटनेतून बाहेर पडला? तर अमेरिका. यानंतर अप्पाचे हेलिकॉप्टर भारतामध्ये दाखल झाले असून हे कोणत्या देशाच्या बोईंग कंपनीने भारतीय लष्कराला दिले आहे? तर अमेरिका. यानंतर शशीधर जगदीशन हे 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये भारतातील सर्वाधिक पगार घेणारे बँकर बनले आहेत. तर ते कोणत्या बँकेशी संबंधित आहेत? तर ते आहेत HDFC या बँकेशी संबंधित. यानंतर पुढील प्रश्न, तर 2024-25 मध्ये खालीलपैकी कोणते राज्य भारतातील सर्वात जास्त प्रक्रिया केलेले बटाटा उत्पादक राज्य बनले आहे? तर गुजरात हे राज्य. यानंतर भारताचा पहिला खनन पर्यटन प्रोजेक्ट कोठे सुरू करण्यात येणार आहे? तर झारखंडमध्ये. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इस्रो द्वारा निसार सॅटेलाइट कोणत्या अंतराळ संस्थेच्या मदतीने लॉन्च करण्यात येणार आहे? तर नासा. यानंतर कृषी समृद्धी योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येणार आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. यानंतर भारताच्या पासपोर्टने आता किती देशात व्हिसा फ्री प्रवास केला जाऊ शकतो? तर 59. लक्षात ठेवा 851वा प्रश्न. यानंतर भारत NCX 2025 काय आहे? तर ते आहे राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास. यानंतर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर नितीन गडकरी यांना. यानंतर नागपूरमध्ये PM ई-बस योजनेअंतर्गत किती इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत? तर एकूण 150. यानंतर खालीलपैकी कोण FIDE महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय ठरली आहे? तर कोण ठरली आहे? तर कोनेरू हम्पी. यानंतर शेवटचा प्रश्न, भारत कोणत्या वर्षापर्यंत स्वातंत्र्य अंतराळ स्थानक
स्थापन करून चंद्रावर मानव पाठवण्याची योजना आखत आहे. तर 2035 पर्यंत भारत स्वातंत्र्य अंतराळ स्थानक स्थापन करणार आहे आणि चंद्रावर मानव पाठवण्याची योजना 2040 पर्यंत आखत आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर प्रश्न असा आहे, आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर गोवा राज्याच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचे देखील योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओचं 2000चं लाईकचे टार्गेट सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि विद्यार्थ्यांनो, शेवटी कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायला देखील विसरू नका आणि लाईकचे टार्गेट देखील पूर्ण करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ खरंच आवडलेला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.